संसार तो कोण लेखे, संसार तो कोण लेखे, आम्हा सखे हरिजन. काळ ब्रह्मानंदे सरे, आवडी उरे संचली. स्वप्नितेही नाही चिंता, स्वप्नितेही नाही चिंता. रात्री जाता दिवस, काळ ब्रह्मानंदे सरे, आवडी उरे संचली. तुका म्हणे ब्रह्मरसे, तुका म्हणे ब्रह्मरसे, होय सरीसे भोजन. काळ ब्रह्मानंदे सरे, आवडी उरे संचली. विठ्ठला 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 संसार तो कोण लेखे, आम्हा सखे हरिजन. काळ ब्रह्मानंदे सरे, आवडी उरे संचली. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध, अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकोबारांनी संत संगतीचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम सांगितलेला आहे. तो परिणाम कशावर होतो? आपल्या भोजनावर होतो. तो परिणाम कशावर होतो? आपल्या अवस्थेवर होतो. तो परिणाम कशावर होतो? आपल्या काळावर होतो. अशा पद्धतीचा विचार तुकाराम महाराजांनी संत संगतीचा परिणाम म्हणून आपल्याला सांगितलेला आहे. संतांची संगती महत्त्वाची कशाकरता असते? इतरांच्या संगतीपेक्षा संत संगती महत्त्वाची का? कोणत्या अर्थाने? त्याचा परिणाम कोणता? त्याच्यात लौकिक परिणाम कोणता? आध्यात्मिक परिणाम, अलौकिक परिणाम कोणता? या संबंधातला विचार नेहमी सांगितला जातो. संगतीचा फार विस्तारानं विचार मला आत्ता करायचा नाही, पण संगतीच्या विचारानं मानवी जीवनावर परिणाम होतो, संगतीनं मानवी जीवनावर परिणाम होतो, हे मात्र आपल्याला मान्य करावं लागेल. याच्याकरता अनेक प्रमाणं, अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. संगतीचा परिणाम असा असतो की संगती ही माणसाच्या शरीराबरोबर जरी होत असली कोणाची, तरी ती नुसती शरीराबरोबर न राहता ती बुद्धीवर ताबा मिळवत असते. विठ्ठला विठ्ठला संगती दिसते शरीराबरोबर, पण संगती ताबा मिळवते ती मात्र आपल्या बुद्धीवर मिळवत असते. एखाद्याच्या संगतीमध्ये राहिलेला संगतीचा सगळ्यात मोठा परिणाम जर एका वाक्यामध्ये आपल्याला सांगायचा झाला तर असं म्हणता येऊ शकतं की मनुष्य ज्याची संगती करत असतो त्याच्या अनुपस्थितीतही त्याच्याच मनासारखा वागत असतो. विठ्ठला 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 विठ्ठला. ज्याची संगती तो करतो, तो बरोबर जरी नसला तरी वागणं चालू असतं ते त्याच्याच मताप्रमाणे. दारुड्याची संगती करणारा मनुष्य दारू पिणारा न आला तर एकटा प्यायला जाईल, पण वारकऱ्याची संगती करणारा मनुष्य टाळ पखवाज वारकरी कोणी नसलं तरी रामकृष्ण हरीचं भजन करेल. विठ्ठला 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 विठ्ठला. त्यामुळे बुद्धीवर ताबा मिळवणारी ही जी संगती आहे, ही संगती कुणाची करावी या संबंधातला आपल्याला विचार करता येऊ शकतो. कुणाची संगती करावी? कुणाची संगती करावी? सज्जनाची करावी का दुर्जनाची करावी? याचा विचार कीर्तनात करायचं कारण नाही, कारण इथं बसणाऱ्या सगळ्यांना हे माहिती आहे की दुर्जनाची संगती करण्याचं कारण नाही. नारद महर्षींनी त्याचा विचार करताना सर्वथैव त्याज्यः असं म्हणून दुर्जनाच्या संगतीचा विचार आपल्याला सांगितला. स्त्री धन नास्तिक चरित्रम न श्रवणीयम इथपर्यंतचा विचार नारद महर्षींनी आपल्याला सांगितला. संगात तर जाणं सोडा, पण त्यांचं चरित्रसुद्धा श्रवण करू नये अशा पद्धतीनं आपल्याला विचार सांगण्यात आला. मला त्याच्याहीबद्दल फार बोलायचं नाही, परंतु अशी जी संगती आहे ती संत संगती असावी ही गोष्ट जरी खरी असली, चांगल्याची संगती असावी असं जरी असलं तरीसुद्धा या सगळ्याचा विचार करताना एक प्रश्न उपस्थित करायचा आहे की अशी जी संगती आहे ती संगती कुणाची करावी की न करावी हे स्वातंत्र्य आपल्या हातातच नाही. मुळात संगती कुणाची करता येते याचा विचार आपल्यासमोर मला ठेवायचा आहे. कुणाशी करता येते हो संगती? संगती कुणाशीही करता येत नाही. कुणाशी करता येते? गंमत अशी आहे, संगती करणं म्हणजे कुणाच्या तरी संपर्कात जाणे एवढाच त्याचा अर्थ आपल्याला करायचा नाही आहे. कारण त्याच्यातून संगतीमध्ये गती आहे की नाही, संगती शब्दामध्ये एक गती आहे की नाही, ज्याच्यामुळं जीवनाला गती येते त्याची संगती संगती. बरं का?
मग ती गती अधोगती आहे का ऊर्ध्वगती आहे हे नंतर ठरवा, पण त्याच्याने गती प्राप्त व्हावी लागते. आणि गती प्राप्त होण्याकरता गत्यर्थ जे धातू वापरले जातात संस्कृतामध्ये त्याचा विचार जर आपण केला तर हे सगळं चिंतन आपल्याला पाहता येतं. भगवंतांनी 18व्या अध्यायाच्या शेवटी अर्जुनाला उपदेश करताना काय सांगितलं? सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज असं क्रियापद वापरलं की नाही? व्रज, माझ्या संगतीत ये असं म्हणायचं होतं. भगवान म्हणाले माझ्या संगतीत जा. माझ्या म्हणायचं जा म्हणायचं. असं कसं? आधीच्या श्लोकामध्ये भगवंतांनी योग्य शब्द वापरले. तमेव शरणम गच्छ, तिथं वापरलेलं क्रियापद काय? तमेव शरणम गच्छ, त्याच्या संगतीत जा, हे बरोबर आहे. पण माम एकम शरणम आगच्छ असं नाही म्हटलं, व्रज असं क्रियापद वापरलं. व्रज हे क्रियापद किंवा हे क्रियापद गत्यर्थ वापरलं जातं. आणि म्हणून ज्याच्याने संगतीतून गती प्राप्त होते ती संगती महत्त्वाची. आता गती शब्दाचा अर्थ कोणता करायचा? गती प्राप्त होते असा जर अर्थ करायचा असेल तर गती कोणती? जी गती विचार करा. एखाद्या ज्ञानोबारांनी चिंतन केलं. ज्ञानोबाराय म्हणतात खालारा धावे पाणी, भ्रमर सुखाची आहे घ्राणी, नाना सुटला सांजवणी वत्सू जैसा. हे ज्ञानोबाराय बोलताना पाण्याची गती ही उताराकडे असते, बरोबर? पाण्याची गती उताराकडे आहे. का उताराकडे आहे? उताराकडे काय? याला काय कारण आहे? पाणी चढाकडे धावतं का उताराकडे? उताराकडेच धावणार. जगामध्ये तुम्हाला असं कधी दिसलंय का की दक्षिणेमध्ये उगम पावलेली नदी उत्तरेमध्ये एखाद्या समुद्राला मिळाली? दिसलं का उदाहरण? नाही. आपल्याकडच्या सगळ्या नद्या उत्तरेत उगम पावतात आणि खाली दक्षिणेला येऊन समुद्राला प्राप्त होतात. म्हणजे उत्तरेकडे उगम पावतात. ब्रह्मगिरीवर उगम पावली गंगा नदी, आपला महाराष्ट्र सगळा काबीज करत 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 बंगालच्या उपसागराला जाऊन मिळाली. हे आपण भूगोलामध्ये शिकलोय. हे खालीच का धावते? कारण समुद्राची सपाटी ही खाली असते आणि समुद्राकडे धावणं हा त्या नदीचा स्वभाव आहे. आता ती नदी समुद्राकडे धावते, तिला जी गती मिळते ही गती नदीनं स्वतःनी स्वीकारलेली आहे का ही गती त्या नदीला नैसर्गिक रीतीनं प्राप्त झाली? नैसर्गिक आहे. गती नदी म्हणत नाही आहे की मला समुद्राकडे जायचंय. अरे तिचा स्वभाव आहे, समुद्र तिचं स्वरूप आहे आणि स्वरूपाकडे जाणं याच्यामध्ये निसर्ग आहेच आहे. स्वरूपाकडे प्रत्येकाची धाव स्वरूपाकडे असते. नदी समुद्राकडे का धावते? कारण समुद्रातूनच तिला पाणी मिळतं म्हणून, बरोबर? म्हणजे ही जी गती तिला मिळाली ती नैसर्गिक, त्याच्यामध्ये प्रयत्न काही नाही आहे. पण परमार्थामध्ये अशी नैसर्गिक पारमार्थिक गती सहजासहजी मिळत नसते. परमार्थामध्ये अशा पद्धतीनं व्यापकत्वाला प्राप्त करून घेण्याकरता जी गती प्राप्त करून घ्यावी लागते ती प्रयत्नाने प्राप्त होते. सहजासहजी बसल्या जागेवर आम्ही परमात्म स्वरूप होऊ अशी कोणतीही शक्यता आपल्या जीवनात नसते. विठ्ठला जागेवर बसून राहिलो आणि ब्रह्मज्ञान प्राप्त झालं आहे का? उदाहरण मला सांगा. त्याच्याकरता प्रयत्न करावे लागतात. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिते स महात्मा सुदुर्लभा. पण याच्याकरता मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये हे आधीचं चिंतन 7व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगून असा जो मनुष्य आहे त्याचं वर्णन करताना सांगितलं की बाबा असा जो मनुष्य तो बहुनाम जन्मनाम अंते, अनेक जन्माच्या शेवटी, जन्माच्या मध्ये सुद्धा म्हणलं नाही भगवंतानी, जन्माच्या शेवटी अंते असा शब्द वापरला भगवंतानी. आणि मग तो त्या परमात्म स्वरूपाला प्राप्त होतो. आणि ज्ञानवान होऊन काय करतो? माम प्रपद्यते, मला शरण येतो. कोण आहे तो महात्मा? वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. ज्ञानोबारांनी चिंतन करताना खाली केलेलं भाष्य आपण वाचा. मला सांगायचं आहे काय याच्यामध्ये? आपण जागेवर बसून राहिलो आणि सहजतेनं ब्रह्मज्ञान मिळालं अशी उदाहरणं जगतामध्ये मिळत नाहीत. ब्रह्मज्ञान मिळवायचं असेल तर त्याच्याकरता अनंत परिश्रम करावे लागतात. मनात आलं आणि ब्रह्मज्ञान मिळालं असं होत नाही. आपल्याला योगवासिष्ठांनी या संबंधानं चिंतन करताना 3 वेळेला एकाच पद्धतीचा उपदेश केलेला दिसून येतो. योगवासिष्ठामध्ये वसिष्ठ महामुनींनी रामचंद्र प्रभूंना उपदेश करत असताना
निर्वाण प्रकरणामध्ये 2दा आणि वैराग्य प्रकरणामध्ये 1दा अशा 3 वेळेला ज्ञानाच्या भूमिकांचा विचार सांगितला. ज्ञानभूमी शुभेच्छाख्या प्रथमा समुदारता विचारणा द्वितीया च तृतीया तनुमानसा सत्वापत्ती चतुर्थी स्यात् ततो असंसक्ती नामका पदार्थाभाविनी षष्ठी सप्तमी तुर्यगा स्मृता. म्हणजे सप्तमी तुर्यगा जी अवस्था ती 7वी तुर्यगा अवस्था प्राप्त होण्याकरता आधीच्या 6 अवस्था हे सगळे प्रयत्नच मानावे लागतात. तिथपर्यंत जाणं हे प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाने आपल्याला जेव्हा काही प्राप्त होतं तेव्हा ते ब्रह्मज्ञान असतं. एवढे प्रयत्न व्हावेत, ते सहजासहजी प्राप्त होणार नाही. ब्रह्मज्ञान जरी होय उठा तरी काही कोटी तरी काही कोटी शास्त्री ब्रह्मज्ञान जरी होय उठावोरी तरी काही कोटी वेदशास्त्री तरी काही कोटी वेदशास्त्री. ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी तरी काही पोटी वेदशास्त्रे तरी काही पोटी वेदशास्त्रे. ब्रह्मज्ञान जरी होय उठा उठी तरी काही पोटी वेदशास्त्रे तरी काही पोटी बोलतात. ब्रह्मज्ञान जरी होय उठाउठी कळे उठाउठी जो काही पाठ असेल तो, ते जे ब्रह्मज्ञान जर उठाउठी आम्हाला होत असतं तर तरी का हिमपुटी वेदशास्त्रे याजसाठी जप याजसाठी तप व्यासे अमुप ग्रंथ केले. कशाकरता केला असेल हो? याजसा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात अरे याच्याकरता तर संत पायाचं सेवन करायचं बाबा, उगीचच आपण त्याच्याशिवाय तरुण जाणार नाही. म्हणजे बाकीचा विचार सोडून द्या, पण याच्यामध्ये तप करणं, जप करणं, प्रयत्न करणं, परमात्मा प्राप्तीकरता अंतःकरणातली ती तळमळ, ती उत्कंठा, ती जिज्ञासा, ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीपर्यंत नित्य जागृत ठेवणं, हे प्रकरण वाटतं तेवढं सोपं नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे प्रयत्नाशिवाय परमार्थ आपल्याला करता येणार नाही, पण प्रयत्नाशिवाय प्रपंच करता येईल की नाही? करता येतो. का करता येतो? प्रपंच प्रयत्न करूनही झाला नाही किंवा प्रयत्न न करताही झाला तरी या दोन्हीला एकच उत्तर प्रपंचामध्ये देता येतं, प्रारब्ध. विठ्ठला विठ्ठला प्रारब्धावलंबी असल्यामुळे आपल्याला न करता, काही न करता प्रपंच करायला काय लागतं मला सांगा ना? काय लागतं? काही लागत नाही. निवांत बसलं तरी प्रपंच होतो. जागेवर बसून राहिला तरी 70 वर्षाचा होतोच की नाही? त्याने नोकरी करायला पाहिजे तरच 70 वर्षाचा होतो असा काही नियम आहे का? काही न करता जागेवर बसून राहिला आपोआप 70 वर्षाचा होतो, कारण वय थांबत नाही, वय पुढे चालूच आहे. काही न करता माणसाला भूक लागते की नाही? काही न करता बसल्या बसल्या झोप येते की नाही? जाग होऊन सांगा म्हणजे पटकन कळतं. काही न करता जागेवर बसल्या बसल्या झोप लागते, बसल्या बसल्या भूक लागते, बसल्या बसल्या तहान लागते. प्रपंच नाही का? याच्याकरता काय करावं लागलं? काही करावं लागलं नाही, आपोआप होतो. कारण तो निसर्ग आहे, ती गती आहे, ती प्राप्त होणारच आहे. एकदा आपण देहाला प्राप्त झालो की या सगळ्या गोष्टी आपसूक आपल्या जीवनामध्ये घडणार आहेत, आपल्याला त्या नाकारता येणार नाहीत. याचा विचार जर केला तर प्रपंच करायला काय लागतं? काहीही लागत नाही. प्रातस्मरणीय गुरुवर्य मामासाहेब दांडेकर म्हणायचे, त्यांचं वाक्य सांगतो, त्यांच्याच मुखात शोभण्यासारखं आहे पण तरी सांगतो, थोडीशी अवमर्यादा झाली तर क्षमा करा. ते असं म्हणायचे की काही नाही, प्रपंच करायला काय लागतं? गाढवालाही पोरं होतात. काय त्याच्यामध्ये कर्तृत्व काय सांगा ना? कर्तृत्व काय? निर्बुद्धाला सुद्धा प्रपंच आहे आणि बुद्धिमानाला सुद्धा प्रपंच आहे. मग बुद्धिमान निर्बुद्ध दोघांनाही प्रपंच आहे तर फरक काहीच नाही का? आहे.
काय फरक आहे? निर्बुद्धालाही प्रपंच आहे, बुद्धिमानालाही प्रपंच आहे, पण असलेल्या प्रपंचाचा बुद्धिमान परमार्थ बनवतो आणि अबुद्ध म्हणजे ज्याला बुद्धीच नाही तो बुद्धिहीन मात्र त्या प्रपंचातच अडकून पडतो. हा दोन्हीतला फरक आहे. असलेला प्रपंच ब्रह्मरूप बनवण्याकरता बुद्धी लागते म्हणून त्यालाही प्रपंच आहे, तोही प्रारब्धानुरूप प्राप्त झालेला आहे. यालाही प्रपंच आहे, तोही प्रारब्धानुरूप प्राप्त झालेला आहे. पण प्रारब्धाच्या बरोबर प्रयत्नांची पराकाष्ठा करून तो प्रपंचाचा परमार्थ करतो आणि नुसत्या प्रारब्धावर अवलंबून राहून हा असलेलाच प्रपंच दुःखरूप रूपतेने भोगतो. विठ्ठला म्हणून असलेला प्रपंच परमार्थरूप बनवणं याच्याकरता काय लागतं? तयापरी श्री गुरु करीती जय अंगीकारू होवो निठाके संसारू मोक्षमया घवा. पण ते गुरु आपैसे भेटायचे असतील तरी ऐसी कर्मसाम्य दशा होय तेथ विरेश हे झालं पाहिजे की नाही. म्हणजे कर्मसाम्यतेला येण्याकरता सुद्धा प्रयत्न लागतात. त्या प्रयत्नाला प्रारब्धाची जोड देऊन प्रारब्ध आणि प्रयत्न यांच्या समन्वयानं आपल्याला जर प्रपंच परमार्थरूप करता येत असेल तर त्याच्यात सर्वांना प्राप्त होणारा प्रपंच हे केवळ आपल्या प्रारब्धाचं फलित आहे. पण त्या प्रारब्धाला आपण प्रयत्नाची जोड दिली पाहिजे. प्रयत्नाशिवाय पुढं काही होणार नाही. म्हणून तिथं काहीतरी प्रयत्न लागतात. जागेवर बसून परमार्थ होणार नाही. म्हणून मी म्हटलं, मामांचं वाक्य म्हणून सांगितलं, गाढवाले माणसं पेढे वाटतात हो. महाराज पेढा घ्या. कशा करता? मुलगा झाला, केवढा पुरुषार्थ गाजवला. अरे होणारच होता, त्याच्यात काय नवल काय आहे? गाढवालाही झाले. माणसाला तर एका वेळेला एकच होईल. ढेकून एका वेळेला 1,00,000 अंडी देतं, त्यांनी किती पेढे वाटावेत? एक ढेकूण एका वेळेला 1,00,000 अंडी देतं, किती पेढे वाटावेत त्यांनी? एका मुलाला 1 पेढा तर 1,00,000 अंड्याला किती? करा त्रैराशिक. आहे का नाही? असं चालत नाही. परमार्थ हा प्रयत्नाधीन आहे, तो नुसत्या प्रपंचावर अवलंबून नाही. आपल्याला हे सगळं करावं लागतं आणि ती गती जर प्रयत्नाने प्राप्त होणार असेल तर तिथंच आपल्याला संगतीचा विचार करावा लागेल. म्हणजे संगती जी आहे ती फक्त परमार्था करताय, प्रपंचाकरता संगतीचा विचार करायचं कारण नाही. विठ्ठला विठ्ठला आणि या दृष्टीने विचार केला तर फक्त परमार्थाकरताच संगती लागते असं म्हणलं की दुर्जनाच्या संगतीचा विषय बाजूला पडला. आता परमार्थाकरता संगती पाहिजे ना, मग परमार्थाकरता कुणाची संगती होऊ शकते? दोघांची, एक परमात्म्याची आणि दुसरी संतांची. दोनच संगतीचा विचार आपल्याला करता येऊ शकतो. एक परमात्म्याची संगती करा तर आपला परमार्थ कडेला जाईल, नाहीतर संतांची संगती करा, आपला परमार्थ कडेला जाईल. आता हे दोन विकल्प समोर आले ना, मग परमात्म्याची संगती करता येते का हा नंतरचा प्रश्न आहे. परमात्म्याची संगती करता येत नाही. का येत नाही? कारण आपलं स्वरूपच परमात्मा असल्यामुळे स्वरूपाशी संगती होत नसते. विठ्ठला जीवाला परमात्म्याची संगती करायचं कारण नाही, तो आहेच आहे. हृदयामध्ये राम सर्वस्य चाहम. कितीतरी प्रमाण देता येतील. तू का म्हणे कैची कीव कोठे दिवानी राळा, कोठे दिवानी राळा, कोठे दिवानी राळा. तू का म्हणे कैची कीव कोठे दिवानी राळा, कोठे दिवानी राळा, कोठे दिवानी राळा. तू का म्हणे कैची कीव कोठे दिवानी राळा, कोठे दिवानी राळा. तू का म्हणे कैची कीव कोठे दिवानी राळा, कोठे दिवानी राळा.
तुकोबाराय बोलतात, जीव हा परमात्मा भिन्न नाही, जीव परमात्मा रूप आहे, जीवो ब्रह्मैव नापरहा. आपण वेदांताचा सिद्धांत ऐकताना नेहमी ऐकतो, नेहमी म्हणतो की जीव हा परमात्मा भिन्न नाही. मग संगती घडायची असेल तर अभिन्नता चालत नाही. संगती घडते, भिन्नतेत घडत असते. तुमची न माझी संगती घडायची असेल तर तुम्ही आणि मी वेगळं पाहिजे की नाही. माझी माझ्याशीच संगती घडली अशी उदाहरणं आहेत का? नाही. अभिन्नतेत संगती नाही आणि जीव परमात्म्याशी अभिन्न आहे. त्यामुळे आपल्याला जीवाच्या आणि परमात्म्याच्या संगतीचा विचार करायचं कारण नाही. मग काय काय झालं? संगती प्राप्त करून घ्यायची असेल तर ती संगती गती देणारी असली पाहिजे. आणि गतिमानतेचा विचार जर केला तर तशा पद्धतीची संगती फक्त परमार्थातच घडू शकते. परमार्थात जी संगती घडते ती दोन पद्धतीनं दोघांची घडू शकते. एक परमात्म्याची, दुसरी संतांची. परमात्म्याची संगती घडते असं जरी वाटत असलं तरी परमात्मा हेच आपलं स्वरूप असल्यामुळे ती संगती घडणार नाही. मग राहिली कोणती संगती? फक्त एकमेव संगती या जगतामध्ये संगती करण्यासाठी म्हणून फक्त एकच उत्तर आपल्याकडे राहतं, संगती घडेल तर ती फक्त संतांबरोबरच घडू शकते. विठ्ठला विठ्ठला अशा पद्धतीनं जर विचार केला तर संतांची संगती, एकमेव आपल्याला संगती घडेल तर ती संतांची घडेल. मग आता संतांची संगती घडेल, एकमेव घडेल ना, फक्त संतच आहेत ना. मग संतांचीच जर संगती घडत असेल तर तुकोबारायदिक संत महात्मे, संत संगतीचं एवढं महात्म्य का आपल्याला सांगतात? काय गरज पडली? अरे तुम्ही महात्म्य नाही सांगितलं तरी संगती घडणार फक्त संतांबरोबर, आणि सांगितलं तरी संगती घडणार संतांबरोबर. मग कशाला एवढं महात्म्य सांगत बसता? त्याचं उत्तर असं आहे की अज्ञानजन्य जो जीव असतो, जो फक्त अज्ञानातच जगतो आणि अज्ञानातच राहतो आणि अज्ञानजन्य अवस्था प्राप्त करून घेण्यामध्येच स्वतःच्या जीवनातला पुरुषार्थ मानत असेल तर अशा जीवांना मुक्त करण्याकरता इतर संगतीचा उपयोग होणार नाही हे त्याला सांगावं लागतं. अतद व्यावृत्तीनं काही वेळेला बोलावं लागतं. कारण काय आहे? कारण आहे ते एकच आहे, पण त्या एकाचा बोध करण्याकरता आपल्याला अतद्व्यावृत्तीनं निर्णय करावे लागतात की नाही. काही वेळेला लक्षण करत असताना आपण तटस्थ लक्षण, स्वरूप लक्षण याचा जसा विचार करतो तसं अतद्व्यावृत्तीपूर्वक केलेली काही लक्षणं असतात की नाही. त्या लक्षणाच्या अनुषंगानं आपल्याला तो विचार मांडावा लागतो. परमात्मा एकच आहे, जगताची उत्पत्तीच नाही. परमात्माच सर्वत्र व्यापक आहे, पण तो परमात्मा कळण्याकरता आधी जगताचा अध्यारोप करावा लागेल की नाही. तो जगताचा अध्यारोप करून मग त्याचा अपवाद केला की मग खाली जे राहतं ते एक परमतत्व आहे हे सांगावं लागतं. अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपद्यते किंवा प्रपंचते अशा दोन्ही पाठांनी हे सूत्र आपल्याला सांगितलं जातं. अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपद्यते म्हणजे त्याचं प्रतिपादन जर करायचं असेल, एकाचंच प्रतिपादन करायचं आहे, पण एक कळत जर नसेल तर त्याच्याकरता 2, 3, 4, 5, 6 हे सांगा. आणि मग हे सगळं कशाला सांगितलं तर एक कळण्याकरता सांगितलं. असा विचार आपल्याला अध्यारोप आणि अपवादानं करावा लागतो. अध्यारोप करणं म्हणजे नसलेल्या वस्तूचा त्याच्यावर आरोप करणं, आणि अपवाद करणं म्हणजे आरोपित वस्तूचा निषेध करून त्याची निवृत्ती करणं. मग निषेध करायचाच होता तर आरोप केला कशा करता, आणि आरोपच जर केला होता तर त्याचा निषेध केला कशा करता? तर त्याची उत्तरं तिथेच आहेत. आरोप केला कशा करता? निषेध करण्याकरता. आणि निषेध का केला? आरोप केला होता म्हणून. विठ्ठला 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 या दृष्टीने संत संगतीचं महात्म्य संतांनी का सांगितलं त्याचा विचार तत्वदृष्टीने आपल्याला करता येऊ शकतो. आपल्याला अध्यारोप केल्याशिवाय कळत नाही, कारण आपली दृष्टी नेहमी स्थूलात अडकलेली असते आणि संतांना जे नेहमी सांगायचं असतं ते सूक्ष्म असतं. संतांना सांगायचं आहे सूक्ष्म, आमची दृष्टी स्थूलात अडकते. मग संत आपल्याला हा विचार सांगतात, स्थूलापर्यंत जाते ना तिथंच राहू द्या, हे स्थूल सत्य आहे असं स्वीकारा पहिल्यांदा, आणि मग त्या स्थूल जे सत्य म्हणून स्वीकारलेलं असतं
त्याची दुःखरूपता, त्याची क्लेशकारकता हळूहळू हळूहळू आम्हाला पटवून देत 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 हे सगळं निवृत्त झालं पाहिजे असं म्हणून ते निवृत्त करतात. सोपं उदाहरण मी अनेक वेळेला सांगतो या अध्यारोप अपवादाकरता. मुलाला गणितामध्ये एखादा शिक्षकाला आपल्या विद्यार्थ्याला शिकवायचं होतं गणिताचा वर्ग. 5तून 4 वजा केले तर 1 राहतात हे त्याला शिकवायचं होतं. सगळ्यांना कळालं पण एकट्याला बिचाऱ्याला कळेना. तर म्हणून मला हे कळतच नाही. 5 कळतं की नाही? कळतं. 4 कळतं की नाही? कळतं. 1 कळतं की नाही? कळतं. मग कुठं अडलंय? ते मध्ये जी आडवी रेषा मारली तिथं अडलंय. त्याला ते वजा बाकी ही संकल्पनाच कळेना. मग गुरुजीने विचार केला आता काय करावं? हे उणे कसं सांगावं त्याला? हे वजा जातं हे कसं सांगावं? त्यांनाही काही विद्यार्थी असे भेटत नाहीत असे नाही. तुका म्हणे हायसी बुद्धी ज्याची जड त्याहून दगड बरे देवा असं म्हणायची पाळी. ते काय करतात मग? ते एक शिक्षक चांगला त्यांनी सांगितलं ठीक आहे कळत नाही का? कळत नाही. मग मी तुला समजून दिल्याशिवाय तुला सोडणार नाही. काही शिक्षकही चांगले असतात. हां हो ना, हेही खरंच आहे की हो. त्यांनी सांगितलं आता मी तुला समजून दे. जुन्या काळचं सांगतो मी, नवीन काळातलं सांगत नाही. जुने शिक्षक ते सांगतो. ते काय केलं आता शाळा म्हटलं की आजूबाजूला गोळ्या बिस्किटाची दुकानं असतात. बाहेर गेले एक 10-15 पैशाच्या काय 50 पैशाच्या रुपयाच्या लिमलेटच्या गोळ्या आणल्या. 5 गोळ्या त्याने आणल्यानंतर त्या 5 गोळ्या विकत आणल्या. त्या विद्यार्थ्याच्या हातात ठेवल्या. या 5 गोळ्या तुला. कशा करता? तुला जमलं नाही गणित म्हणून. जुने शिक्षक अपयशाचंही बक्षीस असतो असं समजू नका. अपयशालाही बक्षीस असतं. हे 5 गोळ्या तुला. का? मला कळलं, तुला कळलं नाही ना गणित म्हणून. त्या विद्यार्थ्याला इतका आनंद झाला. तो म्हणाला बघा कुणाला वर्गात मिळालं नाही, फक्त मला मिळालं. फक्त मला 5 गोळ्या मिळाल्या. 5 गोळ्या. आता त्यांनी गुरुजींनी विचारलं हातात किती गोळ्या? त्याने सांगितलं 5 गोळ्या. ठीक आहे म्हणे त्याच्यातल्या 4 मला देऊन टाक. त्याला इतकं वाईट वाटलं. 5च्या 5 मला दिल्या होत्या आणि पुन्हा 4 कशाला 4 काढून घेतल्या. किती वाईट. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. गुरुजींना म्हणाला गुरुजी जर 4 काढून घ्यायच्या होत्या तर 5 कशाला दिल्या हो? आणि जर 5 दिल्याच आहेत तर 4 काढून कशाला घेता हो? गुरुजींनी त्याला सांगितलं 4 काढून घ्यायच्या होत्या म्हणूनच 5 दिल्या. तुला 3 दिल्या असत्या तर 4 काढून घेता आलं असतं काय? नाही. तुला 4 तुझ्याकडून काढून घ्यायच्या होत्या म्हणूनच 5 दिल्या आणि 5 दिल्या म्हणूनच 4 काढून घेतल्या. कशा करता? मग त्याने सांगितलं 4 गोळ्या मला दे. दिल्या. मग आता सांग आधी किती होत्या? 5. आता मला 4 दिल्यानंतर तुझ्या हातात किती राहतात? 1. मग 1 जे राहतं ते कळण्याकरता ज्याला 1च कळालं नाही त्याला 5 आणि 4 कळेल का? 5 आणि 4 कळेल का? कळत नाही. पण तरी त्या एकरूप असणाऱ्या एकतत्वाचं परब्रह्माचा बोध होण्याकरता नाना रूपानं दृश्य रूपानं विस्तारलेल्या जगताचा त्या परब्रह्मावर अध्यारोप करावा लागतो. आणि तो अध्यारोप केल्यानंतर मग त्या जगताची दुःखरूपता पटवून देऊन जगत हे निवृत्त होणार आहे, जगत नाशवान आहे, जगत निर्माणच झालं नाही अशा पद्धतीच्या विचारानं त्या जगताचा अपवाद करावा लागतो. मग तो अपवाद झाला की जगत होतं का? नव्हतं. पण दिसलं की नाही? दिसलं. आता आहे का? नाही. मग आता काय आहे? मग तो म्हणतो आता फक्त केवळ ब्रह्म उरलेला आहे. परब्रह्माचा बोध करून देण्याकरता जशी ही वेदांताची रीती आहे त्याच पद्धतीनं केवळ संतांचाच आपल्याला हे करता येतो. संगती संतांचीच करता येते. हे कळण्याकरता तेवढंच एक कळावं याच्याकरता म्हणून मग दुर्जनाची संगती, जगताची संगती, जीवाची संगती, ह्याची संगती, त्याची संगती असं करून संगतीचे नाना प्रकार संत महात्मे सांगतात. पण या सगळ्या संगतीचा विचार करून शेवटी एकच संगती आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाच्या कल्याणाकरता शिल्लक राहते. ती संगती म्हणजे संत संगत.
आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे. दुसऱ्या कोणत्याही संगतीची अपेक्षा नाही, आणि अपेक्षा केली तरी ती संगती तशा अर्थाने गतिमानता, आपल्याला ऊर्ध्वतेला नेणारी, आपल्या जीवनाचं कल्याण करणारी संगती ती असू शकत नाही. म्हणून संतांची संगती केली पाहिजे. हे संत महात्मे आपल्याला सांगतात. कशाकरता सांगतात? जीवाकरता सांगतात. जीवाला ते पटत नाही, म्हणून मग त्या संगतीची फलश्रुती संतांना आपल्याला सांगावी लागते. संगतीत तुम्ही गेलात ना, मग तुमचं असं असं होईल. काय होईल तुम्हाला? बाबा संत संगतीत गेलात की तुमचा काळ धन्य जाईल. संत संगतीमध्ये गेलात की तुमच्या अंतःकरणातले संशय मिटून जातील. तुम्ही संत संगतीमध्ये गेलात की ब्रह्मानं काळ ब्रह्मानंदे सरेल. संतांच्या संगतीमध्ये गेलात की हा दृश्य असणारा जो अतिशय विकराल असा प्रपंच आहे, तो प्रपंच तुम्हाला त्रास देणार नाही. संतांच्या संगतीमध्ये गेलात की तुम्हाला ब्रह्मरसाचं भोजन करायला मिळेल. संत संगतीमध्ये गेलात की मग तुम्हाला कधीही चिंता राहणार नाही. अहो, तुम्हाला स्वप्नामध्ये सुद्धा चिंता सतावणार नाही, इतकी तुमची चिंता दूर होऊन जाईल. हे सगळं कशाकरता सांगितलं? संतांच्या संगती काय आहे? जीवाला फलश्रुती ऐकल्याशिवाय प्रवृत्ती होत नाही, हा जीवाचा स्वभाव आहे. काहीतरी फलश्रुती पाहिजे. मी करतो, पण कशाकरता करू हा प्रश्न सगळ्यांचाच असतो की नाही? कशाकरता करू बाबा? अकामतः क्रिया न करहिची दृश्यंते, असंच आहे की नाही? निष्कारण केलेली कृती या जगतामध्ये तुम्हाला कुठंच दिसणार नाही. काहीतरी त्याच्या मागे हेतू असला पाहिजे, काहीतरी फल दाखवलं पाहिजे, काहीतरी लोभ निर्माण केला पाहिजे. आणि लोभ दिसला की मग हिरवा चारा भांबावे पशु, असं होणारच आहे. असं होणार. ज्ञानोबा म्हणतात त्या पद्धतीचा परिणाम होणार. अहो, नुसतं एखाद्या आपल्या घरातल्या जनावराला, बैलाला म्हणा, गाईला म्हणा, ये म्हणलं तर येत नाही. तुम्ही हिरवा चारा तिला दाखवा ना, तुमच्या मागे कुठपर्यंत यायला तयार आहे. मी फक्त दृष्टांतात बैल म्हणलं एवढंच लक्षात ठेवा. मला मुद्दा काय सांगायचा आहे तो विचार तेवढाच आहे. दृष्टांतामध्ये बैल म्हणलंय ते तिकडंच जाऊ नका. फक्त आपण सगळ्यांचं तसंच. ज्ञानोबारांनी दृष्टांत दिला कशाला? हिरवा चारा भांबावे पशु हे कशाला सांगितलं? आपल्याकरताच सांगितलं ना. म्हणून तो हिरवा चारा दाखवावा लागतो याच्याकरता. म्हणून ही सगळी फलश्रुती तुकोबारांनी आपल्याला दाखवली आणि संतांच्या संगतीचा उपदेश केला. संतांच्या संगतीत आपल्याला फल प्राप्त होतं. आता संगतीत फल प्राप्त होतं, संगती फक्त संतांचीच घडू शकते इथपर्यंत पटलं. पण ही संगती दोन पद्धतीनं विचारात घ्यावी लागते. एक संगती असते संतांचीच संगती, एक दीर्घकालीन असते. आणि काही वेळेला संतांची संगती घडते ती अत्यंत अल्पकालीन असते. काही वेळेला संगतीचा विचार केला तर ती दीर्घकालीन असते. खूप दीर्घकाल संगती संतांची घडावी लागते, तरच आपल्यामध्ये काही परिवर्तन होण्याची शक्यता आहे, तरच आपल्या बुद्धीला परमात्मा कळण्याची शक्यता आहे. नुसतं एकदा सांगितलं आणि झालं असं घडत नाही. आपल्याला माहिती असेल, उपनिषदामध्ये त्या श्वेतकेतूला उपदेश करत असताना उद्दालकांनी एकदा तत्वमसी सांगून सोडून दिलं नाही. त्याला किती वेळेला उपदेश करावा लागला? 9 वेळेला तो उपदेश करावा लागला. 9 वेळेला केलेला जो उपदेश आहे तो उपदेश एकच आहे, पण 9 वेळेला का सांगितला? 9 वेळेला वेगवेगळा उपदेश केलेला नाहीये. 9 वेळेला वेगवेगळा उपदेश नाही, एकच उपदेश आहे, पण तो 9 वेगवेगळ्या दृष्टांतातून केलेला आपल्याला उपनिषदामध्ये दिसून येतो. याचा जर विचार केला तर काही ज्या संगती संतांचीच संगती, पण काही वेळेला ती दीर्घकालीन असावी लागते. मी सगळ्यांना माहिती असणारं प्रमाण देतो, याच्यामध्ये जास्त गुंतत नाही. सगळ्यांना माहिती असणारं प्रमाण देतो. पसायदानामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जगताचं कल्याण मागितलं. हे जगताचं कल्याण मागत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी चिंतन कसं मांडलंय ते आपण पसायदानाचा बारकाईनं विचार करताना बघा. काय होतं, पसायदान आपल्याला पाठ आहे म्हणून आपलं त्याच्या अर्थाकडे पटकन लक्ष जात नाही. हे आपलं दुर्दैव आहे, पसायदानाचं नाही बरं का. म्हणजे काही काही पुस्तकं चांगली असतात पण लोकांमध्ये ती प्रसिद्ध होत नाहीत, ते त्या पुस्तकाचं प्रारब्ध असतं. पण पसायदानाकडे जर आपलं दुर्लक्ष झालं ना तर ते पसायदानाचं नाही, आपलं प्रारब्ध प्रतिकूल आहे असं समजलं पाहिजे. अतिपरिचयात अवज्ञा संततगमनात अनादरो भवती मलये भिल्ल पुरंदरी चंदन तरुकाष्टम इंधनम कुरुते, अशा पद्धतीचा प्रकार पसायदान आणि हरिपाठाच्या बाबतीत बऱ्याच वेळेला होऊन जातो. पाठ आहे मग काय, पसायदान इतकी जगतातली इतकी सुंदर मागणी दुसरी कोणती नाही. पण ती मागणी मागत असताना आपण काय करतो तर ज्ञानेश्वरीला वस्त्र गुंडाळतो. आपण काय करतो तर पुढच्या कार्यक्रमाच्या सूचना देत असतो. आपण काय करतो तर बाकीचा आवरून उठण्याचा प्रयत्न करत असतो. आपण काय करतो
बसतो, कोण आलं कोण गेलं, कुणी चिक्कू ठेवला, कुणी खडीसाखर ठेवली, हे मोजत बसतो. हे सगळं पसायदान म्हणताना आपलं चालू असतं पारायणाच्या शेवटी. म्हणजे त्याचं दुर्लक्ष झालं की नाही हो. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जगताचं कल्याण जरी मागितलेलं असलं तरी ते आयतं मागितलेलं नाही, तर या जगताच्या कल्याणाकरता अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या प्रत्येक घटकाचं उत्तरदायित्व ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानातून हेतुतः अधोरेखित केलेलं आहे, असं आपल्याला पसायदानाचं चिंतन करताना कळतं. मला सगळाच विचार बोलून दाखवायचा नाही. ज्ञानोबारायांनी या जगताचं कल्याण व्हावं याचं उत्तरदायित्व कुणावर आहे? अरे ते खळापासून सुरू झालं ते ईश्वरनिष्ठांपर्यंत येऊन थांबलं नाही, ग्रंथोपजीवीपर्यंत येऊन थांबलं. या सगळ्यांची जबाबदारी आहे. जगत बदलणं, समाज बदलणं, समाज सज्जन करणं ही कुणा एकाची जबाबदारी नाही, ती तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे. हे ज्ञानोबारायांनी त्याच्यातून दाखवलं. आणि अशा ईश्वरनिष्ठ महात्म्यांच्या संबंधानं त्यांचं उत्तरदायित्व सांगताना ज्ञानोबाराय बोलतात, वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. मला पुढं बोलायचं आहे, अनवरत भूमंडळी भेटतो भूता. ज्ञानोबाराय जे चिंतन करतात, या ओवीचा विचार केला तर या ओवीमध्ये 2 क्रियापदं आली, वर्षत आणि भेटत. ही 2 क्रियापदं आली की नाही. वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता. म्हणजे भेटणं आणि वर्षाव करणं, या 2 क्रियापदाचा विचार आला की नाही या ओवीमध्ये. या दोन्ही क्रियापदाला अनवरत याची जोड दिली पाहिजे बरं का. अनवरत त्यांनी भेटत राहिलं पाहिजे आणि अनवरत मंगळाचा वर्षाव करत राहिलं पाहिजे. हे दोन्ही आहे की नाही. त्यांनी अनवरत भेटत राहिलं पाहिजे. याचा अर्थ काय? एकदा भेटून हे जग बदलणार नाही, म्हणून त्या ईश्वरनिष्ठांची जी संगती आहे ही दीर्घकालीन मानली पाहिजे. विठ्ठला 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 कारण संत पुन्हा 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 भेटत राहिले पाहिजेत. का? कारण संतांनी एकदा भेटून आपण बदलावं इतकं आपलं पुण्यही नाही आणि इतकी बुद्धीही चांगली नाही. याच्याकरता पुन्हा भेटा, पुन्हा भेटा. निवृत्तीनाथ महाराज आले, ज्ञानोबाराय आले, ज्ञानोबाराय भेटून गेले की नाथ महाराज आले, नाथ महाराज भेटून गेले की तुकोबाराय आले, तुकोबाराय भेटून गेले की लगेच निळोबाराय आले, लगेच म्हणजे बहिणाबाई आल्या. या सगळ्या ही संतांची मांदियाळी जी महाराष्ट्रामध्ये अवताराला आली. एक ज्ञानोबारायांनी असं कोणतं कार्य शिल्लक ठेवलं होतं सांगा ना, की ज्याच्यामुळे जगताचं कल्याण होणार नाही? असं काय अपूर्ण राहिलं होतं ज्ञानोबारायांकडून? वाङ्मयाची अपूर्णता होती का? चरित्राची अपूर्णता होती का? आचाराची होती का? विचाराची होती? कोणती अपूर्णता ज्ञानोबारायांनी शिल्लक ठेवली होती? कुठलीच अपूर्णता राहिली नव्हती. तरीही नाथ महाराज आले की नाही. नाथ महाराजांकडे कोणती अशी अपूर्णता नाथ महाराजांकडून राहिली म्हणून तुकोबारायांना यावं लागलं? काहीच नाही. तुकोबारायांनी कोणती अशी अपूर्णता ठेवली म्हणून निळोबारायांना बहिणाबाईंना यावं लागलं? काय झालं? काय अपूर्ण राहिलं तुकोबारायांकडून? अरे परमात्म स्वरूपाला प्राप्त झालेले परिपूर्ण महात्मे, केवळ ब्रह्म म्हणावं अशी ज्यांची कीर्ती, अशी ज्यांची योग्यता, असं ज्यांचं स्वरूप, केवळ तुमच्या माझ्या कल्याणाची तळमळ घेऊन इथं अवताराला आले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले दीन जना, उद्धरावया आले दीन जना, उद्धरावया आले
संत नामदेवराय असोत, तुकोबाराय असोत, एकच भाषा बोलतात. जगाच्या कल्याणाकरता संतांचं येणं आहे, मान्य आहे. काय अपूर्णता ठेवली त्यांनी सांगा ना. तुकोबारायांच्या वाङ्मयातली अपूर्णता दाखवता येते का? इथं तुकोबारायांचं जरा राहूनच गेलं बरं, आहे का कुठं? चरित्रामध्ये असं दाखवता येतं का? ज्ञानोबारायांच्या चरित्रात मला एकाने सांगितलं होतं, तो म्हणला महाराज ज्ञानोबारायांचं जरा चुकलंच. म्हणलं ज्ञानोबारायांचं? म्हणलं हो चुकलं. म्हणलं काय चुकलं? एवढ्या लवकर समाधी घ्यायलाच नको होती. मी म्हणलं बरोबर आहे बाबा, चुकलं त्यांचं तुला विचारून घ्यायला पाहिजे होती. तू एवढा विद्वान त्यांच्या चुका काढतो, कसं शक्य आहे? काय अपूर्णता आहे? काय अपूर्णता आहे तुकोबारायांच्या चरित्रामध्ये? काही नाही, कुठेही नाही. नखा एवढी सुद्धा नाही, तिळ मात्र नाही. पण तरी सुद्धा निळोबाराय आलेच की नाही परत? कशा करता आले? अनवरत भूमंडळी भेटतो भूता, अनवरत भेटून अनवरत मंगळाचा वर्षाव करावा, एवढीच त्यांची इच्छा आहे. जय जय व शुद्धे उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षतीये, अनवरत आनंदाचा वर्षाव करावा, एवढीच त्यांची भूमिका, दुसरं काही नाही. म्हणून काही वेळेला संत संगती ही आपल्याला खूप दीर्घकालीन, आणि काही वेळेला संत संगतीचा विचार केला तर ती अल्पकालीन असते, फार वेळ लागत नाही. फार वेळ आता दीर्घकालीन कुणा करता ना अल्पकालीन कुणा करता याचा विचार करायचा झाला तर सामर्थ्य तेच आहे. संत संगतीमध्ये सामर्थ्य तेच आहे. मग दीर्घकालीन आणि अल्पकालीन असे फरक करायचे कशा करता? ते संगतीचे फरक नाही आहेत. मग संगती ज्याला प्राप्त करून घ्यायची आहे की नाही, त्याच्या बुद्धीच्या मांद्याचा तो विचार आहे, दुसरं काही नाही. बुद्धीचा मंदपणा जर जास्त असेल तर दीर्घकालीन संगती, आणि बुद्धी जर चांगली तीक्ष्ण झालेली असेल तर अल्पकालीन संगती पुरते. मी आपल्याला याची अनेक उदाहरणं देतो. अल्पकालीन संगतीनंही जीवनाचं कसं कल्याण होतं. आपल्याला प्रसिद्ध असणारं उदाहरण जर बघायचं झालं तर वाला कोळ्याला नारदांची संगती किती वर्ष लाभत होती हो? नाही महाराज, फक्त रामनामाचा उपदेश करेपर्यंत, फार नाही, अर्धक्षण घडता आहे की नाही? किती फार वेळ आहे का? नाही, फार वेळ नाही. निमिषार्ध संत संगती वास वैकुंठी कल्पांती, मोक्षपदे येती ते विश्रांती बापुडी. निमिषार्ध संत संगती वास वैकुंठी संत संगती वास वैकुंठी कल्पांती. अरे निमिषार्ध, आता अर्धक्षण याच्यापेक्षा कमी झालं माप. निमिषार्ध, एक निमिष पण नाही, अर्धा निमिष. निमिष म्हणजे किती? निमिष म्हणजे किती? मागे बघून पुढं बघायला जेवढा वेळ लागतो त्याला म्हणायचं एक निमिष. पुढं बघा ना तुम्ही, मी बघतोय मागे, तुम्ही पुढं विठ्ठला विठाला 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 विठाला. एक निमिष म्हणजे किती? डोळ्याची पापणी खाली होऊन वर व्हायला जेवढा वेळ लागतो, म्हणजे जागा असणाऱ्यांबद्दल बोलतो बरं. झोपलेल्यांचा आता 6ला उघडणार डोळा त्याला निमिष म्हणायचं नाही. जे जागे आहेत, डोळ्यांची मिटमिट बोलू अजून पुढं, क्षमा मागा, जे जागे आहेत आणि जिवंत आहेत असं दोन्ही बरं. डोळ्याची पिटपीट ज्यांची चालू आहे त्यांची पापणी खाली होऊन वर व्हायला वेळ लागतो एक निमिष, त्याच्यातला अर्धा वेळ काढा. तेवढा वेळ जरी संत संगती प्राप्त झाली तरी वास वैकुंठी कल्पांती. परिणाम काय होतो? अरे मोक्ष सुद्धा आपल्या चरणाजवळ विश्रांतीला येतो, इतका मोठा अधिकार त्याच्याने प्राप्त होतो. अशा दोन्ही पद्धतीचा विचार आपल्याला करता येतो. पण प्रज्ञामांद्य असेल तर मग मात्र तुम्हाला अनवरत हे विचारात घेतलं पाहिजे. आणि जर आपली तयारी असेल, अधिकार संपन्नता असेल तर फार वेळ लागत नाही. तुका म्हणे कानी ऐकिली मात, बस एवढाच वेळ लागणार. कानी ऐकिली मात, तेवढाच वेळ. परिणाम काय? तोची झाला घात जीवा
कानाने ऐकिली मात. फक्त कानावर पडायचा अवकाश आहे, फक्त डोक्यावर थापटायचा अवकाश आहे. ज्ञानोबरायांनी सांगितल्याप्रमाणे त्याला फार वेळ लागत नाही. अविद्येची अनिदा विश्वस्वप्नाचा हा धांदा, भोगीत होता प्रबुद्धा अनादि जो. तो महावाक्याचे नावे गुरुकृपेचे निथावे. माथा हात ठेविला नोहे थापटिला जैसा. तैसी विश्वस्वप्नेसी माया निद सांडोनी धनंजया. सहसा चेला अद्वयानंदपणे जो. ज्ञानोबराय चिंतन करतात, काही नाही, महावाक्याचे नावे एवढंच म्हटलंय. नावे या शब्दामध्ये आपण त्याचं अल्पकालत्व लक्षात घ्या. नुसतं महावाक्याचा कानात उच्चार करायचा अवकाश आहे. तत्वमसीतलं सी हे ऱ्हस्व आहे, दीर्घही नाही आहे, तरी सुद्धा तेवढा ऱ्हस्व उच्चार करेपर्यंत तो मुक्त होऊन गेला. त्याच्या समोरचा सगळा विश्व प्रपंच मावळून गेला. असं ज्याच्या बुद्धीचं सामर्थ्य आहे, इतकं ज्याचं अंतःकरण शुद्ध झालंय. अत उक्तम मया राम यदि शुद्धे ही चेतसी. उपदेशो ही प्रसरती तैलबिंदू इव अंभसी. योगवासिष्ठामध्ये वसिष्ठ महामुनी रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना सांगतात, अत उक्तम. कोण? मया. रामा, मी तुला आता काही सांगतो ते ऐक. राम ऐक. काय काय सांगता? यदि शुद्धे ही चेतसी. जर अंतःकरण शुद्ध असेल काय होईल? उपदेशो ही प्रसरते तैलबिंदू इवांबसी. तेलाचा थेंब पाण्याच्या पृष्ठभागावर टाकल्याबरोबर जसा त्या क्षणी तवंग रूपानं सगळ्या पृष्ठभागावर पसरतो, तसं जर अंतःकरण शुद्ध असेल तर त्याच्या कानामध्ये पडलेला फक्त महावाक्याचा उपदेश त्याच्या जीवनावर कल्याणाच्या रूपानं पसरून जात असतो. विठ्ठला विठ्ठला या सगळ्याचा विचार करून अल्पकालीन दीर्घकालीन अशा संगतीचा विचार आपल्याला करता येतो. म्हणजे संगती करावी लागते, गोष्ट खरी. ती संगती फक्त संतांचीच होते, गोष्ट खरी. ती संगती दोन पद्धतीनं होते, अल्पकालीन दीर्घकालीन. पण दीर्घकालीन असो अथवा अल्पकालीन असो, या संगतीचा प्रकार मात्र आपल्याला थोडासा तपासून बघावा लागणार आहे. का बाबा? कारण आपण जी संगती करतो त्या संगतीमध्ये आपण कोणतं नातं जोडतो याच्यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. संगती संतांचीच करायची आहे, पण वेगवेगळ्या रूपानं आपल्याला ती संगती करावी लागते. संत कोणकोणत्या रूपानं भेटू शकतात, कोणकोणत्या रूपानं त्यांचा आपला संबंध कोणत्या मथळ्याखाली आणायचा हे ठरवलं पाहिजे. ज्ञानोबारायांशी आपल्याला जोडून घ्यायचं आहे, पण काय म्हणून जोडून घ्यायचं आहे? ते आई आणि मी त्यांचं लेकरू. आपल्याला तुकोबारायांबरोबर संबंध जोडून घ्यायचा आहे, पण काय म्हणून जोडून घ्यायचं आहे? तुकोबाराय माझे बाप आहेत आणि मी त्यांचं लेकरू आहे, असा संबंध जोडून घ्यावा लागेल की नाही? संतांबरोबर कोणत्या रूपानं आपण संगती करतो, कोणत्या प्रकारानं संगती करतो, त्या प्रकाराच्या नावावरून सुद्धा संगतीचा परिणाम आपल्या जीवनावर काय होतो याचं चिंतन करता येतं. विठ्ठला विठ्ठला वेगवेगळ्या प्रकारानं त्याचं चिंतन का करावं लागतं? कारण ज्ञानोबारायांनी तशा पद्धतीची मांडणी केली म्हणून आपल्याला तसा विचार करता येऊ शकतो. मी उदाहरण आपल्याला सांगतो. पुन्हा पसायदानामध्ये चला. पसायदान सगळ्यांना पाठ आहे, तिथलंच प्रमाण पुन्हा देतो. ज्ञानोबारायांनी संतांचं चिंतन करत असताना त्यांना दोन उदाहरणं दिलेली आहेत. ज्ञानोबारायांनी काय सांगितलं की बाबा चंद्रमेजे अलांछन, सगळ्यांना पाठ असेल तर म्हणा बरं. चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन, इथपर्यंत झाले दृष्टांत. आता पुढं ज्ञानोबाराय काय बोलतात? ते सर्वाही सदा पुढं सज्जन सोयरे होतू. सोयरा शब्द ज्ञानोबारायाने वापरला की नाही? बरं, तो सोयरा कसा पाहिजे? म्हणजे सोयरे सज्जन नसतात हे त्याही वेळेला ज्ञानोबारायांना माहिती होतं. बरोबर आहे की नाही? म्हणजे ज्ञानोबाराय काय म्हणतात? सोयरे व्हावेत. पण सोयरे व्हावेत कसे? सोयरे व्हावेत सज्जन व्हावेत. आणि सज्जन सोयरे किती असावेत? म्हणजे किती वेळेला असावेत? सदा. सदा सज्जन सोयरे होतू. या तिन्ही शब्दाचा जर विचार केला तर जे सदा आपल्याजवळ असतात ते सोयरे नसतात, आणि जे सोयरे सदा आपल्याजवळ राहण्याचा प्रयत्न करतात ते तर मुळीच सज्जन नसतात. विठ्ठला विठ्ठला
याच्यापेक्षा अधिक थोडंसं वैविध्य तुकोबारायांनी आपल्याला दाखवून दिलं. ते माझे सोय रे सज्जन सांगाती पाय आठविती विठोबा, पाय आठविती विठोबा, पाय आठविती विठोबा. माझे सोय सज्जन सांगाती पाय आठविती विठोबा, पाय आठविती विठोबा, पाय आठविती विठोबा. ते माझे सोय रे सज्जन सांगाती पाय आठविती विठोबा, पाय आठविती विठोबा. हरी माझे रे सज्जन सांगाती पाय आठविती विठोबा, पाय आठविती विठोबा. तुकोबारायांनी चिंतन करताना वापरलेल्या शब्दांचं वैविध्य अधिक आहे. तुकोबाराय काय म्हणतात? ते माझे सोयरे सज्जन सांगाती, 3 शब्द वापरले. सदा सज्जन सोयरे होतू हे ज्ञानोबारायांचं आहे, पण तुकोबाराय सुद्धा त्याच अनुषंगानं बोलतात. पण ते माझे सोयरे सज्जन सांगाती 3 शब्द तुकोबारायांनी वापरले. आता सोयरा हा नात्याशी संबंध आहे, सज्जन हा वृत्तीशी संबंध आहे बरं का, आणि सांगाती हा देहाशी असणारा संबंध आहे. विठ्ठला तिन्ही पद्धतीनं आपल्याला विचार करता येऊ शकतो. हे संबंध कसे असावेत, काय असावेत, हे संबंध कसे टिकावेत, ते महाभारताने एके ठिकाणी चिंतन करताना असं म्हटलंय, यथा काष्ठमच समेयाताम महोदधौ व्यपेत्य तु समेयाताम तद्वद भूत समागमः. हे महाभारताने सांगताना असं सांगितलं, 2 ओंडके एकत्रित वाहत येतात आणि कालांतरानं वेगवेगळे होऊन निघून जातात. ते निघून गेल्यानंतर पुन्हा ते 2 ओंडके एकत्रित येतीलच, याची शाश्वती आपल्याला देता येत नाही. तसं जीव जेव्हा जीवाच्या संगतीत जातो तेव्हा प्रारब्ध असल्यामुळे ते काही काळपर्यंत एकत्रित जातात. आळंदीहून बसले पंढरपूरला जायला, एका सीटवर दोघे बसले, पंढरपूरपर्यंत एकत्रित गेले, नंतर तो त्याच्या धर्मशाळेत, हा याच्या धर्मशाळेत, आयुष्यात पुन्हा भेट नाही. हे फक्त बसमध्येच होतं असं नाही, जीवनामध्ये असे अनेक लोक आपल्याला भेटतात, एका विशिष्ट काळापर्यंत येतात. त्यांचा आपला संबंध नातेसंबंधही असतो. या जन्मातला माझा भाऊ पुढच्या जन्मात मला भाऊ म्हणूनच भेटेल याची शाश्वती कोण देऊ शकतो? या जन्मातला माझा भाऊ मागच्या जन्मात माझा भाऊच होता हे खात्रीपूर्वक कोण सांगू शकतं? आणि या जन्मातला माझा भाऊ भाऊच राहील हे तरी आत्मविश्वासानं कोण सांगू शकतं? सांगता येत नाही. तो कधी वैरी होईल सांगता येत नाही. म्हणजे या सगळ्या प्रकाराचा विचार केला तर संतांशी जोडून घेतानाचं आपलं नातं कोणतं याचाही विचार आपण केला पाहिजे. कोणत्या प्रकाराखाली आपण त्यांची संगती करतो आहोत. जर ते सोयरा म्हणून त्यांची संगती करा, सज्जन म्हणून त्यांची संगती करा, सांगाती म्हणून काही काळापर्यंत एकत्रित जाण्याकरता. सांगाती म्हणजे काय? संगत कशा करता? आपल्याला त्या काळामध्ये गरज पडली तर असा. ज्ञानोबारायांनी 17व्या अध्यायामध्ये ओम तत्सदिती निर्देशो या श्लोकावर भाष्य करत असताना ओंकार किंवा त्याच्या पुढेही ओंकाराचं चिंतन करताना जे शब्द वापरलेत तो ओंकार सांगाती म्हणूनच आपल्याला सांगितला की नाही. ज्ञानोबारायांनी चिंतन करताना काय केलं की बाबा हा जो ओंकार आहे तो आपल्या बरोबर आहे. कसा बरोबर आहे? अंधारी अभंग दिवा, आडवी समर्थ बोळावा, तैसा प्रणवो जाणावा कर्मारंभी. ज्ञानोबारायांनी कर्मारंभी प्रणवो तैसा जाणावा. कैसा जाणावा? अंधारी अभंग दिवा तैसा जाणावा. आडवी समर्थ बोळावा म्हणजे अंधारामध्ये मनुष्य दिवा घेऊन का जातो? दिसावं म्हणून, आपण अडखळून पडू नये म्हणून, आपल्याला मदत व्हावी म्हणून. हा विचार अघटित. अंधार आपल्याला दीपानी सापडत नाही हे दृष्टांतापुरतं ठीक आहे, परंतु त्याच्या पुढं ज्ञानोबा काय बोलतात? आडवी समर्थ बोळावा. आडमार्गानं जाताना एखादा पैलवान आपल्या बरोबर असावा. भीती वाटते का? तैसा प्रणवो जाणावा कर्मारंभे. किंवा ज्ञानोबारांनी सांगातीचं दुसरं उदाहरण देताना आपल्याला सांगितलंय, वितरा गीते सारिखा जो जोडोनी ठेविला सखा तो अघवियाची भूमिका सवेची चाले. सांगाती सवेची चाले हे सांगातीचं लक्षण झालं की नाही. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी अशा वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणून ते सोरे सज्जन सांगाती हे सगळं जे चिंतन केलं
त्या चिंतनाचा वेगळा विचार. पण तुकोबारायांनी प्रस्तुत अभंगामध्ये संतांच्या संगतीचा जो विचार केला तो सज्जन म्हणून नाही, सोयरा म्हणून नाही, सांगाती म्हणून नाही, एक विशेष शब्द तुकोबारायांनी वापरला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. संसार तो कोण लेखे, 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 आम्हा सखे हरिजन, आम्हा सखे हरिजन, काळे ब्रह्मानंद सरे, काळे ब्रह्मानंद सरे, आम्हा सखे हरिजन, आम्हा सखे हरिजन, काळे ब्रह्मानंद सरे, काळे ब्रह्मानंद सरे. संसार तो कोण लेखे, आम्हा सखे, मला तिथं बोलायचं आहे. संसार आम्हा सखे, कुठल्या रूपानं ती संगती संतांबरोबर झाली? सख्यत्वाची भूमिका तुकोबारायांनी अभंगामध्ये मांडली. म्हणजे ते माझे सोयरे आहेत म्हणून असं झालं, ते माझे सांगाती आहेत म्हणून असं झालं, असं न म्हणता तुकोबाराय म्हणतात ते माझे सखे आहेत. आता सखा हा जो शब्द येतो की नाही तो कोणत्या अर्थाने येतो? सखा शब्द फार वेगळ्या अर्थाने आहे. बाकीच्या इतरांपेक्षा सख्याचं महत्त्व फार वेगळं आहे. सख्याचे उद्धत सखा मी पुढं बोलतो, मला ते जाऊ द्या, बाकीचं सोडून द्या. पण सखा शब्द वेगळा का वेगळा? तो बाकीच्या सगळ्यांपेक्षा जास्त जवळचा असतो, बाकीच्या सगळ्यांपेक्षा जास्त जवळचा असतो. कशावरून? ज्ञानोबारायांचं प्रमाण आपल्याला देता येतं म्हणून. ज्ञानोबाराय काय म्हणतात? जे न सांगे पितया वसुदेवासी, जे न सांगे माता देवकीसी, जे न सांगे बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेसी बोलत. अर्जुन कोण आहे? सज्जन आहे का सोयरा आहे का सखा आहे? सखा. अरे लक्ष्मी एवढी जवळीक, बरी तीही न देखे या प्रेमाचे सुख नाही. म्हणजे जे बापाला सांगितलं जात नाही ते कमीत कमी आईजवळ मोकळं होतं. बापाला सांगायला, वडिलांना सांगायला जर संकोच होत असेल तर एखादा मुलगा आईजवळ मन मोकळं करतो. जे बापाला आणि आईलाही सांगता येत नाही ते आपल्या समवयस्क असणाऱ्या भावाजवळ मन मोकळं करतो. आणि जे आई, बाप आणि भाऊ तिघांनाही सांगता येत नाही ते बायकोजवळ बोलतो. हळू आवाजात कुणालाही ऐकू जाऊ नये असं. लक्षात आलं का? ते बायकोजवळ बोलतो. म्हणजे जे बापाजवळ बोलत नाही ते आईजवळ, आईजवळ बोलत नाही ते भावाजवळ, भावाजवळ बोलत नाही ते बायकोजवळ. पण जे बायकोजवळही बोलता येत नाही ते ज्याच्याजवळ बोलता येतं त्याला सखा म्हणतात. विठ्ठला विठ्ठला कुणाजवळही जे बोलता येत नाही ते ज्याच्याजवळ बोलता येतं त्याला सखा म्हणतात. आणि असा सखा म्हणूनच खास असतो. विठ्ठला फारच सवंग कोटी आहे, पण तरी अक्षरं फिरवली म्हणजे काय अर्थाचं फार वैविध्य निर्माण होतं असं नाही. पण त्यातल्या त्या उगी श्लेष म्हणून लक्षात घ्या, विनोद म्हणून लक्षात घ्या. सखा कोण आहे? जो खास आहे तो सखा. याच्यावरच व्याख्यानं मारून येतात लोक. नुसतं तिथल्या तिथं फिरवायचं. त्याला काय सखा शब्द कसा चालतो, सखा म्हणजे काय, या संबंधातला विचार करत असताना आपल्याला या नात्याचा उलगडा करणाऱ्या काही व्याख्या दिसून येतात बरं का. सखा कोणाला म्हणावं, बंधू कोणाला म्हणावं, सुरत कोणाला म्हणावं, मित्र कोणाला म्हणावं, हे सगळे वेगवेगळे. मित्र म्हणजे सुरत नाही, सुरत म्हणजे बंधू नाही, बंधू म्हणजे सखा नाही. या तिन्ही चारीच्या व्याख्या आपल्याला वेगवेगळ्या विचारात घ्याव्या लागतात. मी त्या संबंधातलं चिंतन सांगतो. आणि तुकोबारायांनी इथं आम्हा सखे हरिजन असा सखा शब्द का वापरला
त्याचा हेतूही आपल्यासमोर व्यक्त करून माझ्या सेवेला मी विराम देतो. वेळ होत आली, थोडा वेळ माझ्या हातामध्ये राहिला, तेवढ्या वेळात बोलून घेतो ना. काय फरक आहे याच्यामध्ये? त्यांनी चिंतन सांगताना असा विचार आला त्या संबंधामध्ये. अत्याग सहनो बंधू. बंधू कोणाला म्हणायचं? सदैव अनुमतः सुरत एकक्रियम भवेन मित्रम समप्राण सखा इव. विठ्ठला 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 समप्राण सखा स्मृता. बरं का, इव नाही, इव ते जाऊ द्या, सखा स्मृता. हां, आता याच्यामध्ये काय सांगितलं? अत्याग सहनो बंधू. बंधू कुणाला म्हणायचं? अत्याग सहनो. आपण कितीही अपराध केले तर सगळे सहन करून जो आपला त्याग करत नाही त्याला बंधू अशी संज्ञा आहे. बंधू कोणाला म्हणायचं? आपण त्याचे किती अपराध करा, आपण त्याला काही बोला, कसंही करा. बंधू हा शब्द इथं वडील बंधू या अर्थाने येतो बरं का. हां, त्या अर्थाने त्याचा विचार करायचा की तो कोण आहे. आपण त्याचे अनेक अपराध जरी केलेले असले तरी सगळे अपराध सहन करतो. अत्याग, पण आपला त्याग करत नाही, त्याला बंधू असं म्हणायचं. किंवा दुसरा अर्थ जर सांगायचा झाला तर आपला त्याग करत नाही हे तर खरंच आहे, पण यदा कदाचित आपला त्याग झाला तर तो सहनही करत नाही, त्यालाही बंधूच म्हणतात. विठ्ठला 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 विठ्ठला. हा निषेधवाचक हे जे प्रत्यय आहे की नाही ते त्यागाकडे लावा, सहनशीलतेकडे लावा. जो सहन करत नाही, आपला त्याग झाल्यानंतर जो त्याग सहन करत नाही. ज्ञानोबारायांनी समाधी घेतली. समाधी घेतल्यानंतर ज्ञानोबाराय आता डोळ्याला दिसणार नाहीत. हा जो त्यांचा त्याग झाला, डोळ्यासमोरून ते निवृत्त झाले, हा जो त्यांचा त्याग झाला तो सोपान काकांना सहन झाला नाही. का? ते बंधू होते म्हणून. तो जो त्याग झाला तो त्याग मुक्ताबाईंना सहन झाला नाही म्हणून त्यांनी समाधी घेतली. का? बहीण होती म्हणून, ते ज्ञानोबाराय भाऊ होते म्हणून. आणि मग 2 वर्षानंतर पुढं निवृत्तीनाथ महाराज हे सगळेच आपली भावंड, त्यांनी समाधी घेतली. आता आपण तरी काय बघत बसायचं म्हणून त्यांचा झालेला तो त्याग त्यांनाही सहन झाला नाही म्हणून निवृत्तीनाथ महाराजसुद्धा बंधू म्हणूनच समाधी घेतात. यांच्यातल्या भावंडांचा बंधुत्वाचा विचार जर आपण केला तर आपल्याला हे लक्षात येतं. अत्याग सहनो बंधू. बंधू कोण आहे? ज्ञानोबारायांनी बंधूची व्याख्या करताना वेगळ्या अर्थाने चिंतन केलं आहे. ज्ञानोबाराय बंधू कुणाला म्हणतात? फेडिता बंधनाचा ठाव तू जगतबंधू ऐसा भाव. हे ज्ञानोबारायांनी केलेलं चिंतन आहे. बंधू कुणाला म्हणतात? बंधू म्हणजे जो बंधनातून सोडवतो त्याला बंधू म्हणतात. विठ्ठला 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 आता या सगळ्याचा विचार करा. म्हणजे जो आपल्याला बंधनातून सोडवतो तो बंधू, त्याला म्हणतात असं नाही, त्याला म्हणत होते. आता कोणी म्हणत नाही. आता जो बंधनात अडकवतो त्याला बंधू असं म्हणतात. पण ज्ञानोबारायांनी वेगळ्याच अंगानं बंधू या पदाचा निर्देश केला. ज्ञानोबारायांची भाषा तरी इतकी गोड आहे महाराज, बंधाला सुद्धा उकार देऊन ज्ञानोबाराय त्याचा बंधू करतात. आपण चिंतन करून पहा, त्यांची भाषाच इतकी गोड आहे, इतकी गोड आहे की ती ज्ञानोबारायांनी, मी आपल्याला प्रमाण देत बसत नाही, मला प्रमाण म्हणजे त्या बंधाचा या बंधूचा विषय नाही आहे, पण बंधू कुणाला म्हणावं? अत्याग सहनो बंधू. एक. दुसरा, सुरत कुणाला म्हणावं? सुहृदाची व्याख्या करताना सांगितलं सदैव अनुमतः सुहृद. सुहृद कोण आहे? जो कायम आपल्या मताशी अनुमत असतो. आपण जे म्हणू त्याला तो बरोबर म्हणतो. नाही मला असं वाटतं हे करावं, बरोबर आहे तुझं म्हणणं, मी तुझ्या पाठीशी आहे, चिंता करू नको, प्रामाणिकपणाने पाठीशी उभा राहतो, तो सुहृद आहे. मग थोड्या दिवसांनी आपण जर म्हणालो की अरे मग वाटलं होतं असं करावं, ही जागा घ्यावी, पण आता वाटतंय नको बाबा, एवढे पैसे गुंतवू नये, तो म्हणतो मलाही तसंच वाटत होतं पण तुझी इच्छा होती, मी कशाला नको म्हणू. तो प्रामाणिकपणानं आपल्या पाठीशी, आपण कोणत्याही अवस्थेत असा, आपण कोणताही विचार करा, त्या सर्व विचारांना अनुमोदन देऊन आपल्या पाठीशी उभं राहण्याचं जे काम करतो त्याला सुहृद अशी संज्ञा आहे. विठ्ठला विठ्ठला एकक्रियम भवेन मित्रम. मित्र कुणाला म्हणावं? ज्याची आणि आपली क्रिया एक असते त्याला मित्र असं म्हणतात. आपण ओळख करून देतो, हा माझा मित्र. असं काय करता आपण? नाही आमच्याच ऑफिसमध्ये त्यांचं आणि आमचं काम एकच आहे हो, आम्ही एकच काम करतो. एक काम करणारे दोघे जेव्हा एकत्रित येतात
तेव्हा त्यांच्यातलं नातं जे निर्माण होतं ते मैत्रीचं नातं असतं. म्हणून पुन्हा पसायदानात चला. ज्ञानोबारायांनी पुन्हा पहिल्या आपल्याला दुसऱ्याच ओवीमध्ये चिंतन सांगताना सांगितलं, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. आणि पुढचं भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. आता हे मैत्र परस्परांमध्ये भूतमात्रांमध्ये निर्माण व्हावं म्हणजे सर्व भूतमात्रांनी एक क्रिया करावी असा अर्थ होईल की नाही. एकक्रियम भवेन मित्रम असं ना, सगळ्या भूतमात्रांनी एक क्रिया करावी तर एकमेकांमध्ये मैत्र निर्माण होईल. कोणती क्रिया करावी त्याच्या मागे आपल्याला जावं लागतं. तया सत्कर्मी रती वाढो हे सगळ्या भूतमात्रांमध्ये घडावं, तेव्हाच सर्व भूतमात्रांमध्ये मैत्र निर्माण होतं. सगळ्यांनीच सत्कर्मामध्ये प्रवृत्त झालं पाहिजे आणि सगळ्यांच्याच अंतःकरणामध्ये सत्कर्माबद्दलची रती म्हणजे आवड वाढली पाहिजे. सत्कर्माबद्दलची आवड सगळ्यांमध्ये असेल तरच चांगलं काहीतरी होतं. एक सत्कर्म करायला प्रवृत्त होतो आणि बाकीचे त्याचा पाय ओढायला जर प्रवृत्त झाले तर जगतामध्ये मैत्र स्थापित होणार नाही. मग किंबहुना सर्व सुखी विसरून जा असं होणार नाही. किंबहुना सर्व सुखी व्हायचं असेल तर भूता परस्परे पडो मैत्र जीवाचं झालं पाहिजे. आणि असं मैत्र निर्माण होण्याकरता सगळ्यांची क्रिया एक पाहिजे. आणि सगळ्यांची क्रिया एक कोणती असावी तर सर्वांच्या अंतःकरणामध्ये सत्कर्माबद्दलची रती निर्माण व्हावी आणि त्या रतीच्या आधारावर सगळ्या समाजाकडून सत्कर्मच घडत राहिलं पाहिजे तर ते मैत्र निर्माण होईल असा अर्थ होतो ना. आणि म्हणून ज्ञानोबारायांचं जे चिंतन आहे तिथला विचार करा. एक क्रियम भवेन मित्रम, एक क्रिया सगळ्यांची असेल तर त्याला मित्र अशी संज्ञा आहे. चिंतन करत पहा, करत जा. काय काय सांगितलं त्याचा विचार करत जा बरं का. काय काय सांगितलं? अत्याग सहनो बंधू सदैव अनुमतः सुरत एक क्रियम भवेन मित्रम आणि समप्राण सखा स्मृतः. आणि समप्राण ज्याचा आणि आपला प्राण एक झालाय त्याला सखा म्हणतात. विठ्ठला 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 आणि अशा अर्थाने ज्याचा आपला प्राण एक आहे त्याला जर सखा म्हणायचं असेल तर तुकोबाराय म्हणतात, आम्हा सखे हरिजन, आम्हा सुरत हरिजन नाही, आम्हाला हरिजन संत महात्मे मित्र म्हणून मिळावेत असं म्हटलं नाही. आम्हाला संत महात्मे बंधू म्हणून मिळावेत असं म्हटलं नाही. काय म्हटलं? सखा व्हावेत, आमचे सखे व्हावेत. आम्हा सखे हरिजन. जर आम्हाला हरिजन सखे म्हणून प्राप्त होतील तर मग आमच्या जीवनावर हा परिणाम होईल हे तुकोबारायांनी आपल्याला सांगितलं. म्हणून आम्हा सखे हरिजन इथं त्यांचा आणि आमचा प्राण एक व्हावा ही तुकोबारायांची मागणी आपल्याला विचारात घेता येते. आणि असं सख्यत्व संतांमध्ये आपल्यामध्ये जर निर्माण झालं तरच ते आणि संत आणि आपण हे एका ठिकाणी येण्याची शक्यता, एकत्र एकरूप होण्याची शक्यता आपल्याला मानावी लागते. मी ज्ञानोबारायांचं चांगदेव 65तलं फक्त एक चिंतन आपल्याला सांगतो. ज्ञानोबारायांनी चांगदेव 65ला सुरुवात करताना चांगदेवांना उद्देशून वापरलेला शब्द काय? स्वस्तिश्री वटेषु जो लपोनी जगदाभासु दावी मग ग्रासु प्रकटला करी वगैरे 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 सगळं चिंतन सांगून या जगताची ब्रह्मरूपता सर्वम खलु इदम ब्रह्म याचा उपदेश करत 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 जेव्हा तो उपदेश चांगदेवांच्या अंतःकरणामध्ये ठसला असं ज्ञानोबारायांना वाटलं त्यावेळेला ज्ञानोबारायांनी तिथं चांगदेवांना वटेश असा शब्द वापरला नाही. तिथं ज्ञानोबाराय चांगदेवांना म्हणतात, सखया तुझे नि उद्देशे भेटावया जीव उल्हासे सिद्ध भेटी विसकुसे म्हणून बी हे. ज्ञानोबाराय चांगदेव 65मध्ये मग चांगदेवांना तिथं वटेश म्हणत नाहीत, स्वस्ती म्हणत नाहीत, त्याचा कल्याणाचा आशीर्वाद देत नाहीत. तिथं ज्ञानोबाराय चांगदेवांना म्हणतात, सखया तुझे नि उद्देशे भेटावया जीव उल्हासे. सख्या असा शब्द वापरला का? कारण चांगदेव महाराजांजवळ तोच बोध आहे जो बोध ज्ञानोबारायांजवळ आहे. ज्ञानोबारायांनी जगत ब्रह्मरूप आहे याचा जो अनुभव घेतला तोच अनुभव चांगदेवांना दिला आणि चांगदेव महाराज आणि ज्ञानोबाराय अनुभवाच्या रूपानं समपातळीवर आले की त्यांचा प्राण एक झाला. या रूपानं आपल्याला ते चिंतन करता येतं. सखया तू म्हणजे दोघांच्या ठिकाणी असणारा बोध एक झाला, त्यांचा प्राण एक झाला असा त्याचा अर्थ आपल्याला करता येतो. ज्ञानोबारायांनी 15व्या अध्यायामध्ये भगवान आणि अर्जुन यांच्या संवादाचं चिंतन सांगताना ही भाषा बोलून दाखवली. पहा, ज्ञानोबाराय बोलताना असं म्हणतात की अरे अर्जुनाचं ऐकणं इतकं सुंदर आहे की भगवंताचं जे जे तो ऐकतो
ते त्याच्या अंतःकरणामध्ये जसंच्या तसं ठसून बसतं. हा आघवाची बोधू सहसा अर्जुनी उमटला कैसा, व्योमीचा चंद्रोदय जैसा क्षीरार्णवी, का प्रतिभिंती चोखटे समोरील चित्र उमटे, तैसा अर्जुन आणि वैकुंठे नांदतसे बोधू. ज्ञानोबराय चिंतन करताना हे बोलतात, अर्जुन आणि वैकुंठे तैसा बोधू नांदतसे कैसा, समोरील चित्र प्रतिभिंती चोखटे समोरील चित्र उमटे तैसा, कैसा व्योमीचा चंद्रोदय जैसा क्षीरार्णवी तैसा. त्या दोघांच्या अंतःकरणातला बोध एक झाला की मग भगवान अर्जुनाला सखा म्हणतात. अर्जुन भगवंताला सखा म्हणतो. हे सखा होणं काय? समप्राण सखा स्मृतः. आणि या दृष्टीनं तुकोबाराय म्हणतात की हे जे संत महात्मे आहेत यांचा माझा संग व्हावा. पण कसा व्हावा? त्यांचा आणि माझा प्राण एक व्हावा. आणि असं जर होईल तर माझ्या जीवनाची धन्यता मला मानता येईल. विठोबा विठोबार घुमाए, 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 वरदाई वरदाई हो श्री ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु महाराज की जय. विठोबार घुमाए, संसार तो कोण लेखे आम्हा सखे हरिजन, काळ ब्रह्मानंदे सरे आवडी उरे संचली. जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामधून संतांच्या संगतीचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम सांगतात. हा परिणाम जरा बारकाईनं बघितला तर लक्षात येतं की हा परिणाम वेगळा परिणाम नाही. संतांचं जे जीवन आहे तोच हा परिणाम आहे. संतांचं जीवन काय? संसार तो कोण लेखे. संत संसाराचा विचार करत नाही. संतांचा काळ ब्रह्मानंदामध्ये व्यतीत होतो. संतांना दिवस रात्र कधीही चिंता नाही आणि संतांचं जेवण ब्रह्मरसाचं चालू आहे. हे संतांचंच आहे नाव. मग आमच्या जीवनावरही तोच परिणाम कधी होईल? नुसत्या संत संगतीत नाही. समप्राण सखा, त्यांचा आणि माझा प्राण एक झाला म्हणजे ते आणि मी एक झालो या अर्थाने. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. असं जर होत असेल तर ते आणि मी एक होऊन जाऊ आणि तसा परिणाम आपल्या जीवनावर होईल. काय होईल? ज्ञानोबाराय तुकोबाराय सांगतात काय होईल. पहिला परिणाम काय होईल? संसार तो कोण लेखे. आम्ही संसाराला विचारणार नाही. संसार तो कोण लेखे म्हणजे संसाराला आम्ही लेखणार नाही. संसाराला लेखणार नाही म्हणजे संसाराला किंमत देणार नाही. किंमत देणार नाही म्हणजे तो आहे की नाही? आहे, पण त्याची किंमत नाही. काय आहे? एक लक्षात घ्या, थोडंसं स्पष्ट बोलतो. नसेल आणि त्याला किंमत नसेल तर तेवढं वाटत नाही, पण असूनही किंमत नाही दिली की तो जास्त मोठा अपमान असतो. विठ्ठला विठ्ठला एखाद्या कार्यक्रमाला आपण गेलोच नाही आणि आपलं तिथं स्मरणही कोणी केलं नाही, काही वाटत नाही. पण आपण कार्यक्रमाला गेलो आणि आपल्याकडे कुणीच बघितलं नाही, जास्त वाईट वाटतं की नाही? म्हणून तुकोबारायची भाषा बोलून दाखवतात ना, संसाराच्या परिसीमेचा अपमान तुकोबारायांनी केलाय. संसार तो कोण लेखे. अरे या संसाराला किंमत द्यायचं कारण काय? संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला वगैरे वगैरे प्रमाण आपल्याला देता येतील. आम्ही संसाराला किंमत देणार नाही. किंमत देणार नाही याचे मग विविध अर्थ तत्वदृष्टीने आपण करा. तो निर्माणच होत नाही म्हणून त्याला किंमत नाही. निर्माण झाला तरी तो दुःखरूप आहे म्हणून त्याला किंमत नाही. तो दुःखरूप असूनही तो आम्हाला काही त्रास देऊ शकत नाही कारण आमच्या मुखामध्ये हरिनाम आहे म्हणून त्याला किंमत देण्याचं कारण नाही. आपल्याजवळ जर त्रास देणाऱ्यापेक्षा प्रबल असं साधन असेल तर माणसाला त्याची भीती वाटायचं कारण आहे का? नाही. अहो एखादा आपल्यासमोर एखादा प्राणी आला आणि आपल्या हातामध्ये बंदूक आहे, भ्यायचं काही कारण आहे का?
काही कारण नाही. तसं समोरून संसार आला गोष्ट खरी, पण आमच्या मुखामध्ये नाम आहे ना, आम्हाला भीती वाटायचं कारण काय? संसाराच्या अंगी अवघीच व्यसन आहे. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्हाला कशाचंच काही नाही, म्हणून आम्ही त्या संसाराला किंमत देत नाही. संसाराला किंमत देत नाही का देत नाही? कारण संसार आम्हाला वमनाप्रमाणे वाटतो वगैरे वगैरेची चिंतना आपण नेहमी सांगत राहतो. जास्त विचार करायचं त्याचं कारण नाही. ते ज्ञानोबारांनी 15व्या अध्यायामध्ये संसाराचं जाऊ द्या, अहो वमन ते मनी बैसलेसे, पण कुणाचं वमन? ज्ञानोबाराय सांगतात जैसे वमुनिया सुणे आताची गेले. ज्ञानोबाराय चिंतन करतात ते वमन दुसऱ्याचं नाही, कुत्र्याचं वमन. आपण कुत्र्याचं वमन म्हणजे काय? वमन म्हणजे उलटी. रस्त्यानं जाताना एखादं कुत्रं उलटी करून गेलं तर त्या उलटीकडे बघण्याची जी दृष्टी असते तेवढ्याच वैराग्यपूर्ण दृष्टीनं संत या जगाकडे बघत असतात. उठिले वैराग्य जणे हा त्रिवर्गाये सा सांडणे, जैसे वमुनिया सुणे आताची गेले. काय म्हणलं तुम्ही? ताज म्हणजे कुत्र उलटी करून गेलं 4 दिवसापूर्वी, 4 दिवसानंतर 8 दिवसानंतर आपण बघितली वाळून गेलेली उलटी, काही वाटत नाही. पण नुकती ताजी उलटी आहे. अरे ताजी म्हणजे काय? जिलबी आहे काय ताजी म्हणायला? पण त्याच्याकडे बघताना जेवढी त्याज्य भावना येते, जेवढी त्याच्याबद्दलची वितृष्णा निर्माण होते, बाजूला जावं नको, इथं उभं राहिला असं जे वाटतं, त्या दृष्टीनं ते संत या जगाकडे बघतात. असं ज्ञानोबारांनी 15व्या अध्यायामध्ये केलेले चिंतन आहे. या दृष्टीने संसार तो कोण लेखे किंवा संसार तो कोण लेखे, हे लेखे या शब्दाचा जर विचार करायचा झाला तर लेखे या अर्थाने विचार करायचा झाला तर संसार कुठे लिहिला जातो? बाहेर लिहिला जात नाही. मग कुठे लिहिला जातो? अरे जेथं संसार चित्र उमटे तो मनोरूपी पट फाटे. मग प्रतिभा नाही, सरोवर आटे मग प्रतिभा नाही, ते सोडून द्या, दृष्टांताचा विचार सोडून द्या. पण संसार चित्र उमटे तो मनोरूपी पट फाटे. मनाच्या पटावर संसार लिहिला जातो, संसार बाहेर लिहिला जात नाही. म्हणून आपण मानू तर संसार आहे, आपण न मानू तर संसार नाही. न रूपमस्येह तथोपलभ्यते, नांतो न चादिर न च संप्रतिष्ठा वगैरे वगैरे, न आदी न च अंतहा न प्रतिष्ठा, काहीच नाही. मग मानला कसा? मनाने मानलं म्हणलं की मग त्याला काही विचार करायचं कारण नाही. कारण मन मानतं काय? संकल्पाची सृष्टी घडेन विकल्पानं लगेच ते सगळे काढून टाकतो. काय त्या मनाचं खरं असतं त्याचा विचार करायचं कारण नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात आमच्या मनावर तो संसार लिहिलाच जाऊ शकत नाही. का लिहिला जाऊ शकत नाही? कारण आमचं मन राहिलंच नाही. मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले. आता त्या मनावर संसार लिहिला जात नाही. संसार तो कोण लेखे. अनेक कारणांनी त्याचा विचार करता येईल. काय परिणाम होतो? तुकोबाराय म्हणतात काळ ब्रह्मानंदे सरे आवडी उरे संचली. आमचा काळ ब्रह्मानंदामध्ये व्यतीत होतो. अहो संसार आहे, संसार तुम्ही मानू नका, पण संसार आम्हाला त्रस्त करायचा तो करतोच की नाही. संसाराला दिलेलं कोणतं विशेषण ज्ञानोबारांनी चांगल्या अर्थाने दिलं हो? कुठलं विशेषण चांगलं आलं सांगा ना. संसाराला ज्ञानोबारांनी दिलेली विशेषणं बघा ज्ञानेश्वरीमध्ये, कुठलंही चांगलं विशेषण ज्ञानोबारांनी दिलं नाही. अरे संसाराबद्दल कर्माची या मोहरा उठून येदोनी अहंकारा, संसाराचा दरारा हा शब्द वापरला. दरारा शब्द काय चांगल्या अर्थाने वापरला जातो का? दुजे जवळ घडे तव संसार भय जोडे. भय शब्द काय चांगल्या अर्थाने वापरला जातो का? संसाराचा कोणता शब्द चांगला आहे सांगा ना? काही नाही. ज्ञानोबारांनी त्या ह्याच्या पुढेही 18व्या अध्यायात पुढेही चिंतन करताना श्लोकाक्षर द्राक्षलता मांडव झाली आहे गीता, संसार पथ श्रांता विसावा वया. ज्ञानोबारांनी संसाराच्या पथावरून चालताना मनुष्य श्रांत होतो, थकतो असे शब्द वापरले. काही चांगला शब्द आहे का? चांगला शब्द नाही. असे अनेक मी फार थोडी उदाहरणं आपल्याला दिली. अर्जुनाचे निव्याजे, गीता प्रकाशुनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे. काय चांगला शब्द काय? ओझं कोणी आनंदानं अंग स्वीकारतं का? कुठलाच शब्द चांगला नाही. मग आम्ही जरी संसाराला मानत नसलो तरी संसार आम्हाला त्रस्त करेलच की नाही? करेल. पण तुकोबारांनी सांगितलं त्याची चिंता करू नका, संसार तुम्हाला त्रस्त करणार नाही. अरे तुम्ही व्यावहारिक सत्तेवर असताना करू शकत नाही
तर पारमार्थिक सत्तेवर काय करू शकेल? काही करू शकत नाही. का बाबा कसं? तुकोबाराने त्याला सांगितलं, स्वप्नी तेही नाही चिंता, रात्री जाता दिवस, रात्र असो दिवस असो आपल्याला संसाराच्या चिंता नाहीत. कारण जो या हरिजनांचा सखा झाला त्याला चिंता राहील कशाला महाराज? त्याची जी चिंता आहे ती चिंता कुठं गेली? अरे त्याला चिंता राहतच नाही. कुठं गेली? जरी राहिली तरीसुद्धा तयाच्या कुळीची चिंता झाली ईश्वराची पतिव्रता. ज्ञानोबा राय म्हणतात ती ईश्वराची पतिव्रता होऊन जाईल, ती ईश्वराशी संलग्न होऊन जाईल. आम्हाला त्या चिंतेशी काही देणं राहिलेलं नाही. हरितैसे हरीचे दास, नाही तया भय मोह चिंता आस, हो निराहती उदास बळकटकास भक्तीचे. तुकोबाराय तेही चिंतन आपल्याला सांगतात. चिंता राहिलेली नाही. कशी चिंता राहील? स्वप्नात सुद्धा चिंता नाही. आपल्याला स्वप्न सुद्धा चांगली पडत नाहीत. आपण बघा ना, जागृती तर सोडून द्या, पण आपली स्वप्न सुद्धा चांगली नसतात. त्याला काय करणार? आपण गाढ झोपलो आणि स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये आपल्याला पडणारी स्वप्न काय? निघालोय पण बस चुकली. बहुतेक स्वप्न हीच. मग दचकून उठाव. आपण निघालोय पण अंगावरून रेल्वे गेली. अरे हेच अशी स्वप्न कशा करतात? चांगली आपल्या स्वप्नात ज्ञानोबा राय आले, आपल्या स्वप्नात आळंदी आली, आपल्या स्वप्नात इंद्रायणी दिसली, चंद्रभागा दिसली, पुंडलिकाचं दर्शन झालं. झालंय काय असं? हे स्वप्नात येतच नाही. कारण मनामध्ये त्याचा ध्यासच नाही, तर स्वप्नात येईल कसं? येत नाही. त्या गोपिकेचं वचन आहे पहा. एक गोपिका एके दिवशी सकाळी, म्हणजे गंमत सांगतो, हे स्वप्नात सुद्धा चिंता नाही संतांना, किंवा संतांचं सख्यत्व स्वीकारल्यानंतर आपल्याला स्वप्नात सुद्धा चिंता येत नाही. का येत नाही? याचं भक्तिशास्त्राने एक फार चांगलं कारण सांगितलंय तेवढं सांगतो. का बाबा असं होतं? एक गोपिका सकाळी उठली, सडा टाकायला म्हणून घराबाहेर आली. आल्यानंतर तिने बघितलं की आपली शेजारीण मैत्रीण ती सुद्धा त्याच वेळेला सडा टाकायला बाहेर आली. बहुतेक सडा टाकायच्या वेळा एक असतात खेड्यामध्ये, कारण पूर्वीच्या काळी लवकर सडा टाकत होते, कारण बायका पूर्वी लवकर उठत होत्या. हां, खरंच आहे, खोटं नाही. लवकर उठून लवकर सडा रांगोळी वगैरे ती बाहेर आली. तिची मैत्रीण आहे बाहेर आल्यानंतर आता दोन मैत्रिणी सकाळच्या वेळेला घराबाहेर भेटल्या, गप्पा न मारता जातील? कधीच नाही. आता काय ग, बरं आहे का? बरं आहे, झोप झाली वगैरे त्यांचं बोलणं सुरू झालं. तेवढ्यात एका गोपिकेने दुसरीला असं सांगितलं, अगं फार आश्चर्य तुला सांगायचं म्हणे, एक गंमत सांगायची. बरं झालं भेटलीस सकाळी. कुणाला तरी सांगायचंच होतं, तुला सांगते. काय सांगायचं आहे? ते म्हणाली, काही नाही, रात्री झोपले होते ना, फार चांगलं स्वप्न पडलं. असं काय स्वप्न पडलं? तिने सांगितलं, काही नाही, स्वप्नामध्ये ना कान्होबा आला. भगवान गोकुळ सोडून गेल्यानंतरची घटना आहे बरं का. गोकुळ सोडून गेले होते भगवान. तिने सांगितलं, अगं कान्होबा स्वप्नामध्ये आला. ते म्हणाली, काय भाग्यवान आहेस गं? हो म्हणे, नुसता स्वप्नामध्ये आलून दिसला असं नाही, मग स्वप्नामध्ये आला, माझ्या घरी आला. घरामध्ये मग मी त्याला पलंगावर बसवलं. मग तो म्हणाला, अगं मला भूक लागली गं, काहीतरी खायला दे ना. मग मी त्याच्याकरता दहीभात खालवला, त्याच्याकरता पाट मांडला, त्याच्यासमोर रांगोळी काढली, समई प्रज्वलित केली आणि चांदीच्या ताटामध्ये छान दूध भात दहीभात कालवला आणि त्याच्यासमोर घेऊन गेले. आणि काय सांगू माझं स्वप्न, माझ्या हाताने एक एक घास मी माझ्या कान्होबाला भरवला. काय समाधान मिळालं म्हणून सांगू. स्वप्नामध्ये आनंदी आनंद काय स्वप्न पडलं. आणि खरं सांगू, हे पहाटे चांगली स्वप्न बरोबर पहाटे कशी पडतात हे मला कळतच नाही माणसांना. आणि वाईट स्वप्न पडलं आणि त्यांना विचारलं कधी पडलं? दुपारच्या वेळेला. कारण ते खरं नसतं ना. वाईट म्हणलं की दुपारी आणि चांगलं म्हणलं की पहाटे पडलं. ते म्हणली, नाही अगं, पहाटे मला हे स्वप्न पडलं ब्रह्ममुहूर्तावर. बघ भाग्यवान आहे की नाही? दुसरी म्हणाली, खरंच भाग्यवान आहेस बाई, तुझ्या एवढी भाग्यवान कोणी नाही. अगं कान्होबा पुन्हा फिरून येणार नाही आपल्याला माहिती आहे, तरी तुझ्या स्वप्नात आलं. काय भाग्यवान, काय तू भाग्यवान, काय तुझ्या भाग्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. ते म्हणाले, मग मी त्याच्यावर प्रेमच तेवढं केलं आहे, मला ध्यासच त्याचा तेवढा लागला आहे, तुझ्या स्वप्नात येत नाही का तो कधी? असं सांगितल्यानंतर ती दुसरी गोपिका म्हणाली, काय सांगू, या पश्यन्ति प्रियम स्वप्ने धन्यास्ता सखियोषितः अस्माकं तु गते निद्रे गते प्रिय, असा एक पाठ आहे बरं, दोन पाठ आहेत. अस्माकं निद्रापि वैरिणी. तिने सांगितलं, खरंच तू भाग्यवान आहेस की तुझ्या स्वप्नामध्ये भगवान आले, तुझ्या स्वप्नामध्ये कान्होबा आला.
तू भाग्यवान, आम्ही तेवढ्या भाग्यवान नाही. का तुला स्वप्न पडत नाही? ती म्हणाली, खरं सांगू का, कान्होबा गोकुळ सोडून गेल्यापासून झोपच लागत नाही, तर स्वप्न कसं पडल मला? मला स्वप्नही पडणार नाही. अस्माकं तू गते प्रिये गता निद्रापी वैरिणी. अगं आमची निद्राच आमची वैरी झाली, आम्हाला जर झोपच लागत नाही तर स्वप्न कसं पडेल? तुकोबाराय म्हणतात, स्वप्नी तेही नाही चिंता, रात्री जाता दिवस. आम्हाला रात्री झोपच लागत नाही, अखंड भगवंताचं नाम चालू असतं. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, रात्र न कळे दिवस न कळे, अशी आमची अवस्था आहे. त्यामुळे आम्हाला काही नाही. आणखीन काय तुम्हाला बाकीचा परिणाम काय झाला? शेवटचा परिणाम तुकोबाराय अभंगाच्या शेवट म्हणे ब्रह्मरस, तुका म्हणे ब्रह्मरस, तुका म्हणे ब्रह्मरस, तुका काय परिणाम? जसा संतांना ब्रह्मरसाचं भोजन मिळतं तसं आम्हालाही ब्रह्मरसाचं भोजन प्राप्त होतं. तुका म्हणे ब्रह्मरसे होय सरिसे भोजन. ब्रह्मरसाचं सरस भोजन आम्हाला मिळतं, ब्रह्मरसाचं भोजन मिळतं. असं म्हटलं असतं तरी चाललं असतं, त्याला सरस असा शब्द जोडायचं काही कारण होतं काय तुकोबारायांना? विशेषण व्यावर्तक असतं की नाही? म्हणजे ब्रह्मरसामध्ये सुद्धा निरस आणि सरस असे दोन प्रकार केले जातीलच की नाही आपोआप. ज्या अर्थी तुकोबारायांनी सरस असं विशेषण जोडलं, त्या अर्थी त्याच्यामध्ये ब्रह्मरसाचं निरस भोजन असतं असंही आपल्याला मानावं लागेल. त्याची संगती आपल्याला लावावी लागेल. ब्रह्मरस म्हणजे काय? आपल्याला आंब्याचा रस माहिती आहे की नाही? लिंबाचा रस कळतो की नाही? मोसंबीचा रस कळतो की नाही? लिंबाचा रस म्हणजे काय? लिंबू पिळल्यानंतर जे खाली द्रव पदार्थ पडतो लिंबातला, त्याला लिंबाचा रस म्हणतात. आंब्याचा रस म्हणजे काय? आंबा पिळल्यानंतर जो रस मिळतो तो आंब्याचा रस. संत्र्याचा रस म्हणजे काय? संत्री पिळल्यानंतर जो रस मिळतो तसा. तसं ब्रह्मरस म्हणजे काय? बरोबर आहे, ब्रह्म पिळल्या ब्रह्म पिळल्यानंतर असं नाही, ब्रह्म हाच रस आहे. रसो वै सहा रस एवायम लब्ध्वा आनंदी भवती. उपनिषदांनी चिंतन करताना सांगितलं, ब्रह्म हाच रस आहे बाबा, ब्रह्माचा रस नाही. षष्ठी तत्पुरुष करायचं नाही. ब्रह्म एव रसहा, ब्रह्म हाच रस. रसो वै सहा, तोच रस आहे ज्याच्यातून आपल्याला आनंदाची प्राप्ती होते. मग आता केवळ परब्रह्म जर रस असेल तर त्याच्यामध्ये काही आपल्याला म्हणजे स्वारस्य काही राहत नाही. ब्रह्मच आहे, सर्व व्यापक आहे. मग तुका म्हणे ब्रह्मरसे होय सरिसे. ब्रह्मरस मिळाला पण तो सरस झाला, असं कधी होईल? नुसतं ज्ञान जर मिळालं, केवळ परब्रह्म स्वरूपाचं केवळ ज्ञान जर मिळालं तर तो ब्रह्मरस मिळाला. पण ते ज्ञान मिळाल्यानंतर जर नामस्मरण बरोबर आलं तर ते सरस ब्रह्मरस झालं. विठ्ठला 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 म्हणून आता त्याला ज्ञानोत्तर म्हणायचं का ज्ञानरूप म्हणायचं, कशी भक्ती मानायची ती माना बाबा. ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा ज्ञानोबाऱ्यांनी तिन्ही भूमिका मांडल्या. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाऱ्यांनी तिन्ही भूमिका, ज्ञानपूर्व भक्ती मांडली, ज्ञानरूप भक्ती मांडली आणि ज्ञानोत्तर भक्ती. तिन्ही ज्ञानोबाऱ्यांची वचनं आपल्याला पाहता येतात. ज्ञानपूर्व अवस्थेतली भक्ती सांगताना ज्ञानोबाराय बोलतात, तरी झडझडोनी वहिला नेग ये भक्तीची ये वाटेला, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. माझे अव्यंग निजधाम पावसी. ते अव्यंग निजधाम म्हणजे ब्रह्मरूपता. ती कशानं प्राप्त होईल? झडझडोनी वहिलानी ये भक्तीची ये वाटेला. म्हणजे भक्ती इथं ज्ञानपूर्व अवस्थेतली साधनरूप झाली आणि अव्यंग निजधाम हे ब्रह्मरूपता प्राप्त झाली. ज्ञानपूर्व अवस्थेतली भक्ती मानता येते.
ज्ञानोबारायांनी ज्ञानरूप भक्तीचा विचार केला. 18व्या अध्यायात 7व्या अध्यायाचा संदर्भ देऊन ज्ञानोबाराय बोलतात, या ज्ञान भक्ती सहज भक्त एकवटला मज, तो मीच हे केवळ तुझं श्रुतही आहे, उभवनिया भुजा ज्ञानिया आत्मा माझा, हे बोलिलो कपिध्वजा सप्तमाध्यायी. सप्तमाध्यायी कुठं बोलिलो? ज्ञानोबारायांनी 7व्या अध्यायातले चिंतन आपल्याला सांगितलं. अरे चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर्जुन, आर्तो जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ, तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते, प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम हंसच मम प्रियः, उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मेमतम. हे जे चिंतन आहे की नाही, या चिंतनामध्ये हा संदर्भ देऊन ज्ञानोबाराय पुढे 18व्या अध्यायामध्ये बोलतात, उभवनिया भुजा ज्ञानिया आत्मा माझा, हे बोलिलो कपिध्वजा सप्तमाध्याये. इथं ज्ञानरूप भक्तीचा विचार आला. आणि पुढं आधी 15व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्तीचा विचार केला. 15व्या अध्यायाचा शेवट आपण पहा. ज्ञानोबाराय तिथं सांगताना, अर्जुनाला सांगताना भगवान मुखातून बोलतात, एरवी तरी माझी या भजना, उचित तोची अर्जुना, गगन जैसे अलिंगना गगनाचिया, 15.5 मिसळावे ते 15.5 होवावे, तैसे मी होवोनी संभवे. मी झाल्यानंतरच या भक्तीचा संभव आहे. म्हणजे मी झाल्यानंतर म्हणजे परमात्म स्वरूपता. मी होवोनी संभवे भक्ती माझी, माझी भक्ती या स्वरूपतेनंतर संभवत असेल तर इथं ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्तीचा विचार आपल्याला करता येतो. ज्ञानोबाराय कुठल्याही वादामध्ये अडकत नाहीत. त्यांनी ज्ञानपूर्वही सांगितली, ज्ञानस्वरूपही सांगितली आणि ज्ञानोत्तरही सांगितले. तुकोबारायांचा जोर मात्र ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्तीवर अधिक आपल्याला दिसून येतो. नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थितीभाव, मी भक्त तू देवा ऐसे करे, अद्वैती तो नाही माझे समाधान, वगैरे वगैरे अशा पद्धतीची जी प्रमाणं तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये मिळतात त्याच्यामध्ये ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्तीचा विचार आपल्याला करता येतो. कशा करता सांगितलं? तुका म्हणे ब्रह्मरसे होय सरीसे भोजन. इथला सरीसे हे जे विशेषण तुकोबारायांनी वापरलं, ब्रह्मरसाला सरस बनवणारं काय आहे? ब्रह्मरसाला सरस बनवणारी फक्त भक्ती आहे, याचा विचार आपण केला पाहिजे. त्या दृष्टीने आपण मधुसूदन सरस्वतींचं भक्तिरसायन पहा, त्याच्यामध्ये विस्ताराने याचा विचार आपल्याला दिसून येतो. मला अधिक बोलायचं नाही. अशा पद्धतीचा परिणाम तुकोबाराय आपल्याला संतांच्या संगतीचा म्हणून सांगतात. पण ती संगती सख्यत्व भावानं केली असेल तर आपण त्यांचा सखा व्हावं आणि त्यांनी आपल्याला सखा मानावं, आपण व्हावं आणि त्यांनी मानावं. मग हे सगळे परिणाम आपल्याला प्राप्त होतात आणि असे परिणाम आपल्याला सगळ्यांना प्राप्त व्हावेत याच्याकरता ज्ञानोबारायांना सखा मानलं पाहिजे. विवेकसागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, तिथं सख्या म्हणलं जनाबाईने. सख्या शब्द कशा करता आला? याच अर्थानं आला. समप्राण सखा स्मृता याच अर्थानं. जनाबाईंचा प्राण ज्ञानोबारायांचा प्राण एक झाला म्हणून सखा असा शब्द, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा असं जे चिंतन केलं, पुढं लगेच दुसरा संबंध जोडला. मरोनिया जावे बा या माझ्याच्या पोटा यावे, झालं की नाही? मरून जावं याच्या पोटाला यावं, तिथं मातृत्वाचा संबंध, सोयरे संबंध जनाबाईंनी जोडला. असं चिंतन आपल्याला वेगवेगळ्या अंगानं करता येऊ शकतं. म्हणून आपण संतांचा सखा होण्याचा प्रयत्न करावा. ते प्रयत्न कसे करावेत? संत सांगतील तसं वागण्याचा प्रयत्न करावा. संतांनी जे करा म्हटलं तेवढंच करावं आणि संतांनी ज्याचा निषेध केला ते स्वप्नातही करायचं नाही असा पण आपण केला तर हळूहळू आपण त्यांच्या मनाला येऊ. मनाला आलो की मग ते थोडंसं जवळ करतील. जवळ 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 जात राहिलो की मग कधीतरी ते आपल्याला सखा मानतील आणि ते सख्यत्व आपल्याला हा परिणाम प्राप्त करून देईल. तसा परिणाम तुमच्या माझ्या जीवनाला प्राप्त व्हावा. ज्ञानोबारायांनी तुमच्या माझ्यावर कृपा करावी याच्यासाठी त्यांच्या चरणी प्रार्थना करू. झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित करू. वाणीला विराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम.